आता बघा, सामाजिक घडामोडी जसं GS3 ला महत्वाचे तसं प्रीला सुद्धा त्याच्यावर काय प्रश्न येतात. आता द इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022 हा सादर केलेला आहे. तर ती अहवाल तयार करणारी संस्था कोणती ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. टाटा ट्रस्ट. एक मिनिट. तर बघा, अहवाल तयार करणारी संस्था टाटा ट्रस्ट आहे. आता ह्याला सहाय्य कोणी कोणी केलेलं आहे, सेंटर फॉर सोशल जस्टिस. त्यानंतर कॉमन कॉज. कॉमन कॉज काय आहे, NGO आहे. बरेच खटले त्यांनी दाखल केलेले आहेत. क्वालिटी सेकंड मध्ये तुम्ही बरेच वेळा कॉमन कॉजचं नाव ऐकलं असेल. कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह, हे आपण HR जे पहिलं ह्युमन राईटचं टॉपिक आहे त्याच्यामध्ये ह्यांचं नाव वाचलंय. त्याचं दक्ष. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, टीस मुंबईला आहे, त्याचं उपकेंद्र तुळजापूरला आहे. नंतर प्रयास विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसी, या सगळ्यांनी मदत केलेली आहे द इंडिया जस्टिस रिपोर्ट. अरे बोलायचं तर हळू तर बोला जरा, हळू आवाजात तरी बोला, बोलायचं असलं तर. त्याच्यामध्ये कर्नाटक टॉपला आहे. आता आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, तर त्याच्यामध्ये कोणते कोणते डायमेन्शन त्यांनी वापरलेले आहेत. आता जास्त अवघड प्रश्न आला तर ह्याला ग्रुप सी ला पण मेन्सला करंट अफेअर आहेत, आणि इकडं राज्यसेवेला काही डायनामिक प्रश्न येतात ते करंट अफेअरवर रिलेटेड येतात. तर पोलीस, आता जस्टिस मध्ये काय काय महत्वाचं आहे, पोलीस महत्वाचे आहेत, प्रिझन्स महत्वाचे, ज्युडिशरी न्याय व्यवस्था महत्वाची आहे, लिगल एड त्याला आपण न्याय सहाय्य म्हणतो, आणि त्याच्यानंतर मग रँक मध्ये 1 नंबरला कर्नाटक आहे, 2 नंबरला तामिळनाडू आहे, 3 नंबरला तेलंगणा आहे, 4 नंबरला गुजरात आहे. महाराष्ट्र डायरेक्ट 11वा आहे. महाराष्ट्रामधले लॉ अँड ऑर्डर मागचे 2-4 केसेस या महिन्यातलेच मोठे मोठे घडलेले आहेत. त्यात ते नागपूरचा अॅट्रॉसिटीची केस असेल. तर साऊथचे राज्य आहेत ते जस्टिस मध्ये किंवा लॉ अँड ऑर्डर मध्ये फेमस आहेत, म्हणजे चांगले आहेत. वरच्या साईडला तिथं म्हणजे अमेरिकेत जसं आर्म लॉब आहे, तसं इकडे आपल्याकडे गावठी कट्टे आहेत. मिर्जापूर बघितलं असेल तुम्ही, प्रत्येकाकडे बंदूक आहे. UP, हरियाणा, पंजाब तिकडच्या साईडला. त्यामुळे ते तर काही जस्टिस मध्ये वर असणार नाहीत, असले तर साऊथचेच असणार आहेत. त्यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा रँक किती आहे, 11वा आहे, हे पण लक्षात राहू द्या. आता लहान राज्याचा जर विचार केला तर सिक्कीम सगळ्यात वर आहे. सिक्कीम छोटच राज्य आहे, म्हणजे आपल्या पुणे आहे, पुण्याच्या 1/5 पण नाही, 7-8 लाख एवढं पॉप्युलेशन आहे, आणि ती सगळी विखुरलेले. लॉ अँड ऑर्डर तिथले चांगले. नंतर 2 नंबरला अरुणाचल आहे. हे दोनच लक्षात ठेवलं तरी वास आहे. क्रमवारीसाठी निकष कोणते ठेवलेले, ज्युडिशरीमध्ये न्यायालयातील रिक्त पदे. आता ह्यात काय असेल, राज्याचं काढलेलं आहे, त्यामुळे हायकोर्टची रिक्त पदे त्यात येत नाही, कारण हायकोर्टचं जे न्यायाधीश बऱ्याच काम कोण करतंय, सुप्रीम कोर्ट करतंय. त्यानंतर न्यायपालिकेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद किती केलेली आहे, पायाभूत सुविधा किती आहेत, उपलब्ध मनुष्यबळ किती आहे. आता आपल्याकडे PSI वगैरे जागा वाढीसाठी मंजुरी दिली आहे सरकारनेच. लिगल एड कशी आणि कारागृहाची स्थिती कशी आहे. आता हे करण्यासाठी जे टीस सारख्या संस्था आहेत त्यांनी जाऊन तिथं सर्वे केला असेल. त्यासोबतच पोलीस आणि राज्य मानवी हक्क आयोगाचा कारभार आणि खटले निकाली काढण्याच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाचा क्रमांक शेवटून दुसरा आहे. आता न्यायालयाचा पण त्यांनी क्रमांक लावलेला आहे. मानवी हक्क आयोगाचा कारभार, आपल्याकडं महाराष्ट्रात खटल्याला जसा वेळ लागतेच, मग ते विधानसभेचा खटला असू दे किंवा मानवी हक्क आयोगाचं काम असू दे. मुंबई उच्च न्यायालयाचे खटले निकाली काढण्याचे प्रमाण 72%. डिसेंबर 2022 मागे 10 लाख लोकसंख्या मागे न्यायाधीशाचं प्रमाण 19 होतं. हे विचारलं जाऊ शकतंय. देशात 10 लाख लोकसंख्येच्या मागे न्यायाधीशाचं प्रमाण फक्त 19 होतं. आता त्यात सगळे न्यायाधीश मोजलेले ना, म्हणजे JMFC पासून ते सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशापर्यंतची संख्या आहे. न्यायिक आयोगाने म्हणजेच काय NJAC, सॉरी, ते न्यायिक आयोग दर 5-6 वर्षांनी नेमलेलं असतं. तर त्या आयोगाच्या शिफारशीनुसार 10 लाख लोकसंख्या मागे 50 असलं पाहिजे, ते फक्त 19 आहे. म्हणजे डॉक्टर आणि न्यायाधीश भारतात खूप कमी आहेत. ह्याच्या आधी डॉक्टर किती आहेत ह्याच्यावर प्रश्न आला होता ना, दर लाख लोकसंख्या मागे डॉक्टर किती आहे, मेन्सला प्रश्न आला होता. त्यामुळे हे पण लक्षात ठेवा, फक्त 19 आहेत. ते असायला किती पाहिजे, 50 असायला पाहिजे, पण आहेत फक्त 19. आता देशभरातले प्रलंबित खटले किती आहेत, तर 4.8 कोटी.
4.8 कोटी. न्यायाधीशांची संख्या किती आहे? 20,076. आता इथं JMFC पासून सरन्यायाधीशापर्यंत सगळ्यांची संख्या 20,076 आहे. न्यायाधीशांच्या रिक्त पदांचे प्रमाण 22%. किती टक्के रिक्त आहेत? 22%. आणि 19 एक आकडा महत्वाचा आहे. दर 10 लाख लोकसंख्ये मागे, हे 10 लाख पण लक्षात ठेवा, 10 लाख मागे फक्त 19 न्यायाधीश आहेत भारतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची रिक्त पद 30% आहेत. इथं सुद्धा जास्त फरक आहे. आता हे सरकारचं आणि न्याय व्यवस्थेचं बऱ्याच वेळा क्लॅशेस होतात. बऱ्याच वेळा जी कॉलेजियम आहे ते शिफारस करतं, पण जर सरकारला पटली नाही तर सरकारचा विधी व न्याय विभाग असतात, त्यांनी जर मंजुरी दिली नाही, नोटिफिकेशन काढलं नाही, तर त्याची नियुक्ती होत नाही. मध्ये एक केस पण होती की केरळचे एक हायकोर्टचे न्यायाधीश आहेत, त्यांची 3 वेळा कॉलेजियमने नियुक्ती केली होती आणि त्याचं अपॉइंटमेंट तिकडं सॉरी जे आपलं ज्युडिशरी डिपार्टमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं कायदा विभाग, त्यांनी त्यांची अपॉइंटमेंटच काढली नाही, नोटिफिकेशनच काढलं नाही, मग त्यांची नियुक्ती झाली नव्हती. त्याचं कारण वगैरे समजल्यानंतर त्यांचं जे सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी काय तर आधी कमेंट केलं होतं त्यांच्या पूर्वीच्या आयुष्यात. त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या. तुम्ही बरं जॉईन झाल्यानंतर तुम्हाला पण पोस्टिंग करताना त्या गोष्टीचा विचार केला जाऊ शकते. आणि 2 ज्या संस्था आहेत त्यातला जे आपल्या महाराष्ट्राची एक गुप्त वार्ता म्हणून आहे विभाग, मागे तिचे भरती झाली होती, आणि केंद्र सरकारचं IB यांचं कामच असतं सरकारी नोकरदार आणि जनतेवर लक्ष ठेवायचं, सरकारच्या विरोधात किंवा देशाच्या विरोधात काय चालू आहे का. नंतर आता सेम सेक्स मॅरेज सगळ्यात जास्त गाजलं होतं, आणि या वर्षीचा अपेक्षित निबंध ह्याच्यावर आहे, येऊ शकतं ह्याच्यावर राज्यसेवेला. मागचे सगळे निबंध विचारून ते वैतागले असतील, आता थोड्या अँगलवर घ्यायचं म्हणल्यावर ह्याच्यावर निबंध येऊ शकतंय, कारण हा मुद्दा जास्त गाजला होता. आता ही जी मी कलेक्ट केलंय ते थोडं आधीच आहे. सरन्यायाधीश त्या घटनापीठाचे अध्यक्ष सरन्यायाधीश स्वतः होते, धनंजय चंद्रचूड. अध्यक्ष लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट त्याचा निकाल जर सुप्रीम कोर्टाने आधीच दिला असेल आणि त्यात काय थोडंफार चेंज करायचं असेल तर साध्या गोष्टीला डिव्हिजन बेंच असतं ते 2 किंवा 3च असतं, आणि जे घटनापीठ असतं ते किमान 5 गोष्टीचं असतं. घटनापीठ मोठ्या गोष्टीवर किंवा जे घटनेच्या संबंधित गोष्टी आहेत त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी काम करतं. त्यात संजय किशन कौल, हिमा कोहली, नरसिंह आणि रवींद्र भट हे इतर 4 सदस्य होते. किमान अध्यक्ष तर लक्षात राहिला पाहिजे. आता त्यांच्या समोर प्रश्न काय होता, तर जे सेम सेक्स मॅरेज आहेत त्यांना कायदेशीर मान्यता द्यायची का नाही, आणि पर्सनल लॉ नुसार त्याचा विचार कसा केला जाईल. आता अडचणी काय होत्या आपल्या भारतामध्ये, समान नागरी कायद्याचा गोष्ट चर्चेत होती. आता सध्या काय तर ज्यू असतील, मुस्लिम असतील, हिंदू मॅरेज ऍक्ट आहे, मुस्लिम मॅरेज आहे किंवा मुस्लिम पर्सनल लॉ आहे, प्रत्येक धर्माचे परंपरेनुसार स्वतःचे वेगळे कायदे, त्याच्यामध्ये विवाह, पोटगी, दत्तक हे सगळं त्यानुसार चालतं. आता हे सेम सेक्स मॅरेज जर झाले तर ह्याला कुठले कायदे लावायचे, त्या कायद्यामध्ये अशी तरतूदच नाही ना, त्यासाठी नवीन कायद्याची गरज आहे. त्यामुळे त्यांना कायदेशीर मान्यता द्यायची असेल तर किंवा पर्सनल लॉच्या तरतुदीनुसार त्याचा विचार केला जाणार का नाही याच्याविषयी निर्णय घेतला जाईल. केवळ विशेष विवाह कायद्याच्या कक्षेत सुनावणी घेतली जाणार आहे, स्पेशल मॅरेज ऍक्ट. विशेष विवाह कायद्यामध्ये नमूद स्त्री पुरुष संज्ञा केवळ लिंगाधारित नाही असं त्यांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे. म्हणजे पर्सनल लॉ मध्ये विवाह कायद्यामध्ये स्त्री पुरुष संस्था आहे ते लिंगाधारित नाही असं त्यांनी सांगितलंय. आता मान्यता देण्यासाठी यांनी नकार काय दिलेला आहे, तर त्यांनी काय सांगितलं, हे काम आहे ते कुणाचं आहे, ज्युडिशरीचं काम आहे का, कुणाचं काम आहे, काम कुणाचं आहे, लेजिस्लेशनचं काम आहे. तर लेजिस्लेशनच्या कामावर आम्ही अतिक्रमण करणार नाही आणि आम्ही मान्यता पण देणार नाही. मान्यता देण्याचं काम लेजिस्लेशनचं आहे. लेजिस्लेशन ह्याच्यावर कायदा आणावा आणि यांना मंजुरी द्यावी असं सांगून त्यांनी ती केस क्लोज केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये एक खटला महत्वाचा ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नवतेज जोहर विरुद्ध केंद्र सरकार, जे इंटरव्ह्यूला आहेत त्यांना पण येऊ शकते. ह्याच्यामध्ये सरकारनं कलम 377 रद्द केले. सेम सेक्स मॅरेज होतं ते IPC नुसार फौजदारी गुन्हा व्हायचा, पण आता 377 कलम रद्द केलंय. तर ती केस लक्षात ठेवा, करंट अफेअरला सुद्धा येऊ शकते. नवतेज जोहर वर्सेस केंद्र 2018ची केस आहे ती. लग्न करता येईल पण कायदेशीर मान्यता नाही सध्याचं स्टेटस. कायदेशीर मान्यता असेल तर मग त्याला कायदा करणं गरजेचं आहे संसदेनं. त्या विवाहाची नोंदणी सुद्धा होत नाही, हे महत्वाचं आहे. मग एकत्र राहताना सामायिक घर विकता येत नाही, विमा पॉलिसी एकत्र मिळत नाही, कर सवलती मिळत नाही, दत्तक मुलाचे पालकत्व मिळू शकत नाही, हे पण महत्वाचं. एकत्रित पालक आपल्याकडे सिंगल पॅरेंट जो असेल किंवा सिंगल पॅरेंटला दत्तक घेता येते का,
घेता येते अडॉप्शन ऍक्ट नुसार घेता येते सिंगल पॅरेंटला, मात्र दोघांचं मिळून ते पालकत्व मिळू शकत नाही आणि एकमेकाच्या संपत्तीचे कायदेशीर वारसदार बनता येत नाही, कारण हे सगळ्या लिगल बाब आहेत आणि लिगल स्टॅटस नसल्यामुळे त्याला या गोष्टी करता येत नाही. मात्र सेम सेक्स मॅरेज जर केलं तर त्याला फौजदारी गुन्हा होणार नाही, फक्त एवढा आता सध्याचं स्टॅटस आहे. त्यानंतर फर्स्ट ग्लोबल बुद्धिस्ट समिट ही नवी दिल्लीला भरली होती. नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. आता ह्याचं उद्देश काय होता तर बुद्धांच्या उपदेशांचे आकलन करणे. आधी 4 मोठ्या बौद्ध परिषदा भरल्या होत्या त्या काळात, त्यावेळेसचे राजा त्याचे अध्यक्ष असायचे. आता नरेंद्र मोदी त्याचे उद्घाटक होते. पुढच्या काळात इतिहासात लिहिल्या जातील या गोष्टी सुद्धा. आयोजक कोण आहेत? केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ. थीम काय? रिस्पॉन्सेस टू कंटेम्पररी चॅलेंजेस फ्रॉम फिलॉसॉफी टू प्रॅक्टिस. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचंय तर हे पहिली परिषद होती, त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकते. उद्घाटकावर प्रश्न विचारण्याचं प्रमाण जास्त राहिलेलं आहे मागच्या काळात, कारण ह्याचा मोठा इव्हेंट होतो सगळ्याच गोष्टीचा, त्यामुळे उद्घाटकाचं नाव असते, कारण उद्घाटक हे राजकीय व्यक्ती असतात. मागच्या प्रश्नपत्रिकेत पण बघा आतापर्यंत अध्यक्ष वगैरे विचारायचे, आता अध्यक्षाला वगैरे किंमत ना, उद्घाटक जास्त विचारतात. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत ज्या काही ठिकाण आहेत त्या निगडीत ठिकाणा संदर्भात आंबेडकर सर्किट त्याला नाव दिलंय. भारत गौरव पर्यटक ट्रेन सुरू केलेले आहे. आता भारत गौरव ट्रेन जे आहे त्याच्यामध्ये काय काय येणार आहे तर त्यांचं महूचं जन्मभूमी आहे. महू कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये महू आहे. त्यानंतर महापरिनिर्वाण भूमी ते कुठं आहे? दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं. चैत्यभूमी जिथं अंत्यसर संस्कार करण्यात आले, आता 6 डिसेंबर जवळ आले. तिथं दीक्षाभूमी जिथं त्यांनी दीक्षा घेतली. अशा 4 ठिकाणावरनं ती ट्रेन जाणार आहे आणि त्या 4 ठिकाणी भेट देता येणार आहे. जी किशन रेड्डी पर्यटन मंत्री आहेत, त्यांनी त्याला हिरवा झेंडा दाखवला आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक इथून ती सुरू झाली. दिल्लीतनं सुरू झाली. पहिलं ठिकाण दिल्ली आहे, महू आहे, नागपूर आहे आणि मुंबई. त्यासोबतच आता आजूबाजूच्या ठिकाणी ते ट्रेन जाणार नाही, पण तिथं तुम्ही जाऊन येऊ शकतो. सांची, सारनाथ, गया, नालंदा आणि राजगीर हे जवळपास त्यांचे तिथं जाऊन आलेले आहेत आणि संबंधित ठिकाण आहेत. खर तर हे ठिकाण आहे ते बुद्धांच्या आयुष्यातले महत्वाचे ठिकाण आहेत. आता आंतरराष्ट्रीय योग महोत्सव 2023 ला साजरा करण्यात आलाय दिब्रुगड विद्यापीठ आसाम मध्ये. लक्षात ठेवा. सर्वानंद सोनवाल केंद्रीय आयुष्य मंत्री हे त्याचे उद्घाटक होते. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी असतो? 21 जूनला असतो. आता आरोग्यदायी सुरक्षित अन्न पद्धतीचं अनुसरण करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मॉडेल स्ट्रीट फूड विकसित करण्यासाठीची घोषणा करण्यात आली. आता युजीसीचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स नुसार जे कॉलेजचे कॅन्टीन आहेत तिथं फास्ट फूड बंद करण्यात आले, म्हणजे बर्गर, पिझ्झा हे कायद्यानं आता युनिव्हर्सिटीच्या कुठल्याच कॅन्टीन मध्ये किंवा कॉलेजच्या कुठल्याच कॅन्टीन मध्ये विकता येणार नाही. ते 2 वर्षापूर्वी गाईडलाईन्स दिल्या होत्या. जागा द्या बसायला. म्हणतात त्या ती जरा पुसायला कापड द्या की. आता या स्ट्रीट फूड मध्ये सँडविच, पिझ्झा, बर्गर असण्यापेक्षा भारतीय खाद्य असतील. आता साऊथ मध्ये गेलं तर ते आप्पे, इडली वगैरे ते स्ट्रीट फूड आहेत. आपल्याकडे पोहे आहेत. वरच्या साईडला वडापाव हेल्दी नाही, हेल्दी गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. तर महाराष्ट्रातले 4 जिल्हे त्यांनी निवडलेले आहेत. 100 जिल्ह्यात 100 फूड स्ट्रीट म्हणजे मॉडेल स्ट्रीट फूडचे वेंडर स्थापन करणार आहेत. आता पुढं एकच मिनिट. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने कॅप्टिव्ह एम्प्लॉयर हे इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे. आता इनिशिएटिव्ह कशासाठी आहे तर जे रुरल किंवा ग्रामीण भागातील तरुण आहेत त्यांना नोकऱ्या देण्यासाठी. इनिशिएटिव्ह अश्युअर सस्टेनेबल प्लेसमेंट फॉर रुरल पुअर युथ ही त्याची टॅगलाईन आहे. आता आपल्या इकडं ग्रामीण भागात ऑलरेडी एक योजना सुरू आहे, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. बरोबर आहे. तर ती DUGKY तर ग्रामीण कौशल्य योजना म्हणजे फक्त ग्रामीण भागासाठी असणार आहे. तर गरीब तरुणांना प्रशिक्षित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. आता यासाठी 19 ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासोबत त्यांनी
मोमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग केलेलं आहे, म्हणजे सामाजिक सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 31,000पेक्षा जास्त ग्रामीण तरुणांना रोजगार दिला जाईल. आता DDU JKY जे आहे त्याच्या संबंधित हा प्रश्न येऊ शकतो डायनामिक अँगल. तर नवीन योजना कोणती सुरू केलेली आहे? कॅप्टिव्ह एम्प्लॉयर, म्हणजे बंदिस्त ठिकाणी जिथे जॉब असतील त्यासाठी 31,000 तरुणांना जॉब देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. नंतर न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम, नवीन लिटरसी प्रोग्राम असेल. आता लिटरसी जर असेल तर ते कोणासाठी असणार आहे? अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम आहे, प्रौढ साक्षरता कार्यक्रम. किंवा साक्षरता असते ते प्रौढांनाच असते. 15 वर्ष किंवा त्याहून अधिक असणाऱ्या 5 कोटी निरक्षर नागरिकांना साक्षर करून नये. ह्याच्या आधीचे जे साक्षरता कार्यक्रम होते त्यात काय फरक होता? तर 15 ते 35 फिक्स केलेला असायचा. 35 नंतरच्यांना एकतर शिकण्यामध्ये इंटरेस्ट नसतंय, त्यांना बसवून अवघड आहे, आणि त्यांच्या आयुष्यात काही कमी दिवस राहिलेच नंतर ते आता शिकून काय करायचं. त्यामुळे सरकारनं पण सुरुवातीला 15 ते 35 जे उमेदीच्या वयातले लोक आहेत त्यांच्यावर फोकस केला होता. पण आता जवळपास आपण बऱ्याच लोकांना साक्षर करत आणलोय, त्यामुळे इथं थोडा बदल केलाय, ते लक्षात ठेवा. 15 वर्ष किंवा त्याहून अधिक वयोगटातील 5 कोटी निरक्षर. आपल्याला प्रश्न विचारला तर काय विचारतात? त्याची सुरुवात कधी झाली? 1 एप्रिल 2023. करंट अफेअरच्या प्रश्नाला काय काय महत्वाचं आहे? सुरुवात कधी झाली, त्याची टॅगलाईन असेल तर, त्यानंतर त्याचा टार्गेट ग्रुप कोणता आहे, कुणासाठी येते, उद्देश काय त्याचा, आणि त्याचं बजेट विचारलं तर. आता अवघड लेवलला जर प्रश्न गेला तर त्याला 1,037 करोड रुपये, 0.90 म्हणजे काय, 90 लाख, लाखात आहे पुढे ते. 1,037 करोड रुपये त्याला अलोकेट केलेले आहे. पुढच्या 5 वर्षासाठीच आहे ते बजेट. आकडे जास्त दिसावे म्हणून सरकार काय करते, 1 वर्षाचं बजेट द्यायच्या आधी 5 वर्ष दिसते. ते 1,037 मोठं दिसतं. जर 200 दिलं असतं तर मला वाटलं असतं काही जास्त पैसे दिले नाही. ते 1,007 कोटी 5 वर्षासाठी, पुढच्या 5 वर्ष राबवली जाणार आहे. 5 वर्षात 5 कोटी निरक्षरांना साक्षर करायचं आहे. त्यातला जो खर्च आहे, केंद्र सरकार 700 कोटी करणार आहे आणि राज्य 337 कोटी करणार आहे. कारण आता 41 कोटीच्या आसपास, 41% आसपास केंद्र सरकार राज्यांना देते. त्यामुळे ज्या सगळ्या योजना आहेत त्या आता रिवाईज केलेल्या आहेत. आधी ज्या साक्षरता योजना असायच्या त्या सगळ्या सेंट्रली स्पॉन्सर्ड असायच्या. आता केंद्र सरकार सगळा भार उचलत नाही, राज्यांना काय घ्यायला लागते. तर राज्यांना 337 कोटी खर्च करायचे, 700 कोटी केंद्र सरकार. जर प्रश्न आला तर हा प्रश्न बायफर्केशनचा येऊ शकतो. 1,037 पैकी 700 कोटी राऊंड फिगर घेतलेले आहे केंद्र सरकारनं स्वतःकडे, आणि वरचे जे पैसे ते राज्यांना, वेगवेगळ्या राज्यांना द्यायचे. आता 5 घटक कोणते आहेत? ह्याच्या आधी होतं त्याच्यामध्ये 3 होते. आता ह्याच्यामध्ये काय केलंय तर बेसिक लिटरसी आणि अर्थमेटिक्स, म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, मूलभूत साक्षरता, बेसिक लिटरसी. आणि अर्थमेटिकला काय, संख्या किंवा ससंख्यता, किंवा मग त्याला गणित, आकडेमोड वगैरे, त्या सगळ्या गोष्टी त्यात येतात. बेसिक लिटरसी आणि अर्थमेटिक्स पहिलं पिरल. नंतर लाईफ स्किल्स, जीवन कौशल्य, हे महत्वाचे. नंतर व्यावसायिक कौशल्य विकास, त्याच्यामध्ये वोकेशनल एज्युकेशन सुद्धा ऍड केलेलं आहे. आधी या गोष्टी लिटरसी मध्ये नाही नव्हत्या, त्याच्यामध्ये ते ऍड केलेले आहेत. त्यासोबतच बेसिक एज्युकेशन, बेसिक लिटरसी आणि बेसिक एज्युकेशन वेगळं आहे. आधी लिटरसी, त्यानंतर एज्युकेशन, आणि त्यानंतर कंटिन्युअस एज्युकेशन. नंतर त्यांच्या आयुष्यातलं शिक्षणाचा जे प्रवाह आहे तो चालू ठेवायचा. आता प्रौढ शिक्षणाऐवजी सर्वांसाठी शिक्षण ही संज्ञा वापरलेली आहे. मी तुम्हाला आधी महत्वाचं सांगितलं आणि मुद्दा म्हणून सांगितलं. आधीच्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या अडल्ट लिटरसी असायच्या, कारण आपण 15 ते 35 ला फोकस करत होतो. आता काय चेंज केलं याच्यामध्ये, या योजनेचा बदल काय, तर सर्वांसाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर ऑल. आधीचं काय होतं, अडल्ट एज्युकेशन होतं, आता एज्युकेशन फॉर ऑल. त्याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता हिमाचल प्रदेशनं एक योजना आणली होती. आता जसं मध्य प्रदेशमध्ये ती लाडली बहीण योजना जास्त गाजलेली, बरोबर आहे का? इलेक्शनमुळे तर अजून जास्त गाजले ते. जर निकाल विरोधात आला असता तर त्याची एवढी चर्चा झाली नसती. पण आता सगळेजण या योजना, किंवा बरेच राज्य आणतील तशा योजना. पण त्या योजना, सामाजिक योजना पण गरजेच्या आहेत, पण पायाभूत विकास पण झाला पाहिजे. मुख्यमंत्री विधवा एकल नारी आवास योजना, आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, हिमाचल प्रदेशनं सुरू केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. विधवा आणि एकल महिलांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे. एकल महिला म्हणजे ज्यांचं लग्न झालं नाही, आणि जे विधवा आहेत किंवा जे सेपरेटेड आहेत, हे सगळे याच्यामध्ये येणार आहेत. सेपरेटेड असतील, लग्न झालेलं नाही, असू द्या, तर त्यात थोडं जर ऑब्जेक्शनेबल असेल तर इथं टाईप करू नका, कारण हे रेकॉर्ड होतंय. अर्थसहाय्य काय, 1,50,000 रुपये दिले जाते घर बांधण्यासाठी, आणि लाभार्थी किती आहेत, 7,000 महिला त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे. हिमाचल प्रदेशची योजना, लोकसंख्येच कमी तिथली.
आता तामिळनाडूची तमिळ लँग्वेज आहे ती सगळ्या साऊथच्या लँग्वेज मधली महत्वाची लँग्वेज आहे. मल्याळम आणि तमिळ हे सगळ्यात जुन्या लँग्वेज पैकी एक आहे. त्याला अभिजात लँग्वेजचा पण दर्जा मिळालेला आहे. आता या लँग्वेजला सगळीकडे पोहोचण्यासाठी त्यांनी सोमनाथ, द्वारका आणि केवडिया या ठिकाणी एक भारत श्रेष्ठ भारत क्रमांतर्गत संगमम परिषद भरवली होती. आता तुम्हाला आठवत असेल हिस्ट्री सोबत रिलेट बौद्ध परिषद सुद्धा आपण भरवली आणि संगम परिषद सुद्धा दोन भरल्या होत्या आधी. तर ते आता मोदी साहेबांनी यावर्षी भरवलेले आहे. तर हे सुद्धा महत्वाचे आहे. सौराष्ट्र आणि तामिळनाडूच्या संस्कृतीचा दोन्ही राज्याकडून साजरा केला जाणारा हा उत्सव आहे. थोडं सरकून बसायला जागा द्या सरकार. अजून एक महत्वाचं आहे आरागम देशातील सर्वात मोठं पुस्तकाचं गाव. महाराष्ट्रातलं कोणत्या पुस्तकातलं गाव? बिलार. आणि हे आरागम सगळ्यात मोठं देशातलं पुस्तकाचं गाव आहे. हे तर कुठं आहे नाही एकदम स्नो पडतंय काश्मीर मधलं आहे. काय चुकलं काय? बर हा म्हणजे मिक्स केलं मी दोन भाषा. तर बघा बर्फ पडतंय आणि ते फोटो सुद्धा तुम्हाला थोडं लक्षात राहावं त्यामुळे मुद्दामून फोटो टाकलेला आहे. ते आजूबाजूला स्नो दिसतंय ते अभ्यास करायला का फोटो काढायसाठी बसलेत असं वाटतंय कधी कधी. तर ते लार्जेस्ट बुक विलेज आहे ते उत्तर काश्मीर मधील बांदीपोरा या जिल्ह्यातील गाव आहे. आणि सरहद नावाची संस्था तुम्ही कधी तर ऐकली असेल. पुण्यात बरेच कार्यक्रम असते. सरहद सरहद संस्था काश्मीर मधल्या मुलांना शिक्षणासाठी सुद्धा म्हणजे मेन काम त्याचं शिक्षणातच आहे. काश्मीरमध्ये शिक्षणाचं काम सगळं ते त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. पुण्यातली एनजीओ आहे ते. आपल्या इकडे सिंहगड रोडच्या तिकडं त्याचं मुख्यालय आहे. त्याचं हेड ऑफिस पुण्यातच आहे वारजेच्या साईडला. काश्मीरी साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार करणे हा त्याचा उद्देश आहे. नंतर महिला निधी राजस्थान सरकारनं देशातला पहिला महिला सहकारी निधीचं अनावरण केलेलं आहे. आपल्या इथं पण आहे. आपण काय नावानं चालवतोय ते महाराष्ट्रातल्या महिलांचं काय संजय नाहर अध्यक्ष आहेत. बरोबर आहे. संजय नाहर सरहद संस्थेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिला आयोग आहे आणि तेजस्विनी फंड वगैरे आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा योजना आपण राबवतोय. माविम बरोबर आहे का? महिला विकास महामंडळ तेजस्विनी सारख्या बऱ्याच योजना त्याच्यामध्ये राबवतोय. मोठी योजना आहे तेजस्विनी. तसंच महिला निधी हा सहकारासाठी स्पेशल स्थापन केला राजस्थान सरकारने. महिला बचत गटाच्या सदस्यांनी घेतलेल्या कर्जावर महिला निधीकडून 8% व्याज अनुदान दिले जाते. ही महाविमा ऑलरेडी राबवते महाराष्ट्रात. पण हे खास सहकारासाठी आहे. त्यामुळे सहकार निधी वेगळा स्थापन करणारं राजस्थान पहिलं राज्य आहे. आता बिहारमध्ये तृतीयपंथीय जात म्हणून स्वतंत्र उल्लेख केले. बिहार दोन गोष्टीसाठी महत्वाचं होतं. आता 70% आरक्षण केले त्यांनी. ते आता अंडर ट्रायल असणार आहे. आता ते होईल का नाही ही वेगळी गोष्ट आहे. तामिळनाडूने केल्यानंतर त्याला एक संरक्षण देण्यात आलं होतं 69%ला. आता बिहारनं 70% पर्यंत नेलेलं आहे. पण ते आता अंडर ट्रायल असेल. पुढे काय होतं ते करंट अफेअर मध्ये बघावं लागेल अजून आपल्याला. पण त्यांनी तृतीय पंथीयांना स्वतंत्र जात म्हणून उल्लेख केलेला आहे. तृतीय पंथीसाठी ठरवण्यात आलेला जात ओळख क्रमांक 22 आणि विविध जातीसाठी 215 क्रमांक निश्चित. कारण ह्यांनी जातीय जनगणना केली होती. बरोबर आहे का? तेजस्वी यादव आणि तिथला पंतप्रधान नितीश कुमार यांनी ती जातीय गणना सॉरी तिथला मुख्यमंत्री पंतप्रधानाचा उमेदवार असणार आहे आता ते पुढे. तर नितीश कुमार यांनी जातीय जनगणना करून आता ते महाराष्ट्रात मुळे पण त्याच गोष्टीमुळे जातीय जनगणनेची मागणी होत होती. आता आपल्याकडे आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहेत पुढच्या काळात. पुढचे 2 महिने महत्वाचे आहेत महाराष्ट्रासाठी. आणि जर काही केसमध्ये अडकलं तर पुढच्या 2 वर्षाचे झालेल्या परीक्षा आहेत ते परत कोर्टात अडकतील. 100% अडकणार आहेत. कारण कोण ना कोण कोर्टात जाणार आणि जरी आरक्षण वाढवलं असेल किंवा कुठलंही आरक्षण मिळू द्या ते अंडर ट्रायल असणार. त्यामुळे निकाल लागणार नाहीत पुढच्या वर्षी. त्यामुळे जे काय करायचे ते 17 डिसेंबरला करा. माझ्या अनुभवाने सांगतोय 17 डिसेंबर असेल किंवा मागच्या ज्या परीक्षा असतील किंवा ज्या आता इंटरव्ह्यू असतील ते लवकर पास व्हा. पुढच्या वर्षी 2024 ची परीक्षा 25ला निकाल आणि कोर्टात 26ला जॉईनिंग 27-28ला असं होऊ शकतंय. आता वायकोम सत्याग्रहाला शताब्दी पूर्ण झाली. 1923ला वायकोम सत्याग्रह झालं होतं. आता त्यावेळेस जे सत्याग्रह आहे वायकोम मंदिर त्रावणकोर इथं झालं होतं. त्याचं 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळं
त्याचं उद्घाटन पिनरयन विजयन पी विजयन केरळचे मुख्यमंत्री आहेत आणि एम के स्टॅलिन तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. त्या दोघांनी मिळून केलं होतं. वायकोम सत्याग्रहाचा कालावधी 1924 ते 25 पर्यंत होता. 30 मार्च 1924 ते नोव्हेंबर 1925. हिस्ट्रीमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकते. त्यावेळेस के कलप्पन, टी के माधवन ही नाव वाचले असतील तुम्ही वायकोम सत्याग्रहामध्ये. तर ही नावं लक्षात ठेवा. इतिहासामध्ये सुद्धा 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकते. आता हे कशासाठी होते तर मंदिर प्रवेश चळवळ होती. वायकोम सत्याग्रह चळवळ काय होती? मंदिर प्रवेशासाठी. आपल्या इकडे पण महाराष्ट्रात पण बरेच झालेले. दलितांना त्रावणकोर संस्थानातील वायकोम मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी जे सार्वजनिक रस्त्याचा वापर आहे, तर त्यासाठी अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने सुरू करण्यात आलेलं आहे आंदोलन होतं. केरळमधले एजवाल आणि पुलिया या जातींना अस्पृश्य मानलं जायचं. आणि इकडे मग ते तामिळनाडूमध्ये त्याचं लोन पसरल्यानंतर तिथं मग डीएमके एआयडीएमके सगळ्या ज्या पक्ष झालेले आहेत ते याच राजकारणावरून पुढे झालेले आहेत. आपल्या इकडे सत्यशोधक चळवळ होती. त्यांच्याकडे कोणती चळवळ होती? कुठली चळवळ होती? द्रविड मुनेत्र कळवळ जस्टिस चळवळ होती. जस्टिस चळवळ पेरियार. कारण त्यावेळेस त्या रस्त्यावरनं जाण्याला सुद्धा मज्जाव केलेला होता. ते पोलिसांनी पण बरोबर आहे. सेल्फ रिस्पेक्ट चळवळ केरळमध्ये होती. पोलिसांनी तिथं चालवण्यासाठी सुद्धा बंदी घातली होती. बॅरिकेड्स वगैरे लावले होते. मग यांनी बॅरिकेड्स तोडून तिथे गेल्यानंतर तिथं लाठी चार्ज वगैरे करण्यात आला होता. आता संक्षिप्त काळामुळे ते थोडे ऑनलाईन आहे ते बघून घ्या. पुढे जाऊ आपण. आता 97 अखिल भारतीय साहित्य संमेलन 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी का? करेक्शन केलं का त्यामध्ये? नाही, 2 ते 4 फेब्रुवारी. संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण आहेत? तर रवींद्र शोभणे. फक्त अध्यक्ष लक्षात ठेवायचे यामध्ये. ठिकाण कुठं आहे? अमळनेर, जळगाव. आता जळगावचा आसपासचा प्रदेश साने गुरुजीमुळे फेमस आहे. आता त्याचं जे हे होतंय मंडप वगैरे असेल, त्या मंडपच्या बहुतेक नाव आता साने गुरुजीचं नाव देण्यात येईल. जसं ज्या ठिकाणचे साहित्यकार वगैरे फेमस असतात मंडपाला किंवा त्या नगरीला त्यांचं नाव दिलं जातं. आता फॅक्टरी ऍक्ट तामिळनाडूमध्ये दुरुस्ती करण्यात आला होता 2023. ते कारखान्यांना जे कामाचे तास आहेत ते लवचिक करण्यासाठी हे विधेयक सादर करण्यात आलं होतं. फॅक्टरी ऍक्ट 1948 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी. आता ह्यात काय होईल तर कामगारांना 4 दिवसाच्या कामाचा आठवडा निवडला तर कामाचे तास 8 ऐवजी 12 करण्यात येईल. सध्या मॅक्झिमम तास किती असतील असं आहे फॅक्टरी ऍक्ट नुसार? 8 तास आहे. ओव्हर टाइम वगैरे असते पण 8 तास फॅक्टरी ऍक्ट नुसार आहे. तर ते जर 4 दिवसाचा आठवडा त्यांनी घेतला तर त्यांना 12 तास काम करता येईल. आता आपण बाकी जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना पण 6 दिवसाच्या ऐवजी 5 दिवसाचा आठवडा केला आणि टाइम वाढवलेला आहे. किती टाइम वाढवला आहे? एक्झॅक्ट 9 तास केलेला आहे. कर्नाटकने आधी असं एक विधेयक मंजूर केलं होतं. आता ड्रोनद्वारे रक्त पुरवठा करण्यासाठीचे आता हे आय ड्रोन नावाचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आय ड्रोन रक्त पुरवठा करण्यासाठीच असणार आहे. तर ते विचारतील डायरेक्ट आय ड्रोन हे उपक्रम कशा संदर्भात आहे. आयोगाची विचारायची स्टाईल तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये खाली ऑप्शन देतील आणि बरेचसे असे जवळ वाटणारे ऑप्शन असतील. तर ते ब्लड बॅग्सचा पुरवठा करण्यासाठी असणार आहे. तर ब्लड बॅग मध्ये ते बर्फाच्या पेटीत ठेवलेले असणार आहे. यासाठी सहकार्य कोण करणार आहे? लेडी हार्डिंग विद्यालय आणि वैद्यकीय शास्त्र सरकारी संस्था. लेडी हार्डिंग हे फेमस मेडिकल कॉलेज आहे दिल्लीचं. आकाशवाणीनं FM सुरू केले. आकाशवाणीचं स्वतःच FM. आता ही रेडिओ मिरची वगैरे ते वेगवेगळ्या कंपन्याच आहे. बहुतेक मिरर पेपरच आहे. कंपन्या आहेत बरोबर आहे का? प्रायव्हेट आहे. रेडिओ मिरची असेल, 93.5 रेडिओ सिटी, रेड FM हे सगळे काय आहेत? प्रायव्हेट कंपन्याचे आहेत. आकाशवाणीनं स्वतःची 84 FM सुरू केलेले आहेत. त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदीने केलं होतं. 84 जिल्ह्यामध्ये, सॉरी 84 जिल्ह्यामध्ये त्याचा विस्तार केला. आता FM ची जी सेवा आहे ती देशातल्या 73% लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. जवळपास 59%
या भौगोलिक परिसरापर्यंत पोहोचलेले आहे. ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणजे 60% आसपास कव्हरेज झालेलं आहे. टेली डेन्सिटी आता 100% वर गेलेले, कारण आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये 2-2 कार्ड आहेत. मग ते सिम कार्ड आणि लोक यांची संख्या मोजतात. एफ एम रेडिओ केंद्र महाराष्ट्रामध्ये 7 आहेत, सरकारी आहेत. आहे पुण्यामध्ये तसे 4-5 आहेत प्रायव्हेट. हे 7 कुठं महाराष्ट्रात सुरू केलेले आहेत त्यांनी? सिरोंचा, अहेरी, नंदुरबार, हिंगोली, वाशिम, अचलपूर आणि सटाणा. हे वाचलं तरी लक्षात राहणार नाही तुम्हाला, फक्त या दुर्गम भागात आहे तेवढं लक्षात ठेवा. आता नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया हे काम काय करते, तर लोकांमध्ये वाचन संस्कृती पोहोचवायची. HRD मध्ये तुम्ही शिक्षणामध्ये बघितलं असेल NPT. तर त्यांनी एक मुवमेंट सुरू केले, जॉईन द नॉलेज मुवमेंट, कॉलिंग टुरिस्ट अँड नॉलेज सीकर्स फ्रॉम इंडिया अँड अराउंड द वर्ल्ड. लोकांना एकत्र जाऊन नॉलेज शेअर करणं किंवा नॉलेज मुवमेंट एक चळवळ सुरू करण्यासाठी. ठिकाण कुठं आहे? कुपवाडा, जम्मू काश्मीर. उद्देश काय, तर काश्मीरचा असलेल्या कला, साहित्य, तत्वज्ञान आणि विज्ञान क्षेत्रांचा समृद्ध वारसा जगासमोर आणायचा. आणि यामध्ये कुठली संस्था आहे? परत सरहद. संजय नाड त्याचे अध्यक्ष आहेत. नाव लक्षात ठेवा. सरहदवर कदाचित प्रश्न आतापर्यंत नाही आला तर याच्यापुढे येऊ शकते. आता जे समलैंगिक विवाह आहेत त्याला काही राज्यांनी विरोध केलेला आहे बऱ्याचशा देशात. आता फक्त 33 देश असे आहेत जिथे याला मान्यता आहे. तर 3 राज्यांनी विरोध केलेला आहे, त्यामध्ये राजस्थान, आसाम तर असणारच आहेत, पण आंध्र प्रदेश थोडं वेगळं आहे, हे लक्षात ठेवा. आंध्र प्रदेश थोडं पुढरलेलं राज्य म्हणून ओळखलं जाते, जरी ते भीमारू राज्याची मागणी करतायत. आंध्र प्रदेशचे ते वेगळं होण्याचं किंवा विरोध करण्याचं केंद्रात त्या सरकारमधनं बाहेर पडण्याचं कारणच ते होतं. त्यांना मागास राज्याचा दर्जा पाहिजे आंध्र प्रदेशला, बरोबर आहे का, निधी जास्त मिळतो म्हणून. तर आंध्र प्रदेशनं समलैंगिक विवाहांना विरोध केलेला आहे, हे लक्षात ठेवा. बाकी आसाम आणि राजस्थान बाकीचे 2 वेगवेगळे राज्य आहेत. आता महाराष्ट्र सारखे जे राज्य आहेत त्यांनी एक डिप्लोमॅटिक भूमिका घेतलेली आहे, याच्याविषयी अजून चर्चा आवश्यक आहे. चर्चा आणि अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. अभ्यास आणि चर्चा लवकर संपत नाही आपली. तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मणिपूर आणि सिक्कीम. उत्तर प्रदेश मधले पुढे जाऊ आपण. युगिन इंटरनॅशनल म्युझियम एक्सपो आयोजित करण्यात आला होता 2023 ला. युगिन भारत नाव पण लक्षात ठेवा. युगिन भारत राष्ट्रीय संग्रहालय भारताच्या समृद्ध संस्कृतीचं प्रदर्शन करणारं संग्रहालय. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. 18 मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आहे, त्या दिवशी याचं आयोजन करण्यात आलं होतं. ठिकाण नवी दिल्ली, रायसिना हिल्सच्या उत्तर आणि दक्षिण ब्लॉक या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथंच आपल्या डिफेन्स मिनिस्ट्रीचं ऑफिस वगैरे आहे, साऊथ ब्लॉक म्हणून फेमस आहे. आता युगीन भारत म्हणजे काय, तर सर्वकालिक भारत, आता असा त्याचा मराठीत अर्थ होतो. युगीन भारत सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा तो भाग आहे, तिथं आयोजित करण्यात आलं. सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट म्हणजे कशासाठी? संसदेचा प्रोजेक्ट. राष्ट्रपती भवन पण तिथंच आहे. आता हे कोण आहे? वायसर रेड्डी आहे. तर तिथं मासे पकडणाऱ्याचं आपल्याकडे कसं वेगळं, कोळी लोकांचं वेगळं ड्रेस आहे, तसं त्यांनी हे करून फोटोशूट साठी ते सुद्धा फेमस आहे. तर त्यांना योजनेसाठी फोटो काढलेला आहे आणि त्यांचा फोटो त्यामध्ये टाकलेला आहे. वेलफेअर ऑफ फिशरमॅन, टॉप प्रायोरिटी ऑफ आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट. आता आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट मध्ये सीमांध्रचा मोठा भाग आहे, बरोबर आहे का. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वेगळं केल्यानंतर जे मच्छीमार आहेत त्यांची संख्या आता आंध्र प्रदेशमध्ये वाढलेली आहे, आणि त्यांच्यासाठी ही वायएसआर मत्स्यकार भरोसा योजना सुरू केलेली आहे. तर वायएसआर नाव असल्यामुळे तुम्हाला ते कळणारच आहे. त्याच्या वडिलाचं नाव आहे आणि पक्षाचं पण नाव आहे, सेम आहे. ते वायएसआर वायएसआर त्यांनी सेम ठेवलंय. तर वायएसआर जगन मोहन रेड्डी यांनी त्याचं अनावरण केलं होतं. मच्छीमार जे आहेत तिकडचे त्यांना वार्षिक बंदीच्या कालावधीत, आता 15 एप्रिल ते 14 जून या काळात मच्छीमार बंद असतं, त्यावेळेस 10,000 रुपयाची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. याचा खर्च 123 कोटी. तर पुढे जाऊया आपण, ऑनलाईन सोडून. आता NIRF 2023. आता आपण ज्यावेळेस HRDचं लेक्चर घेतलं होतं शिक्षणाचं, त्यावेळेस हा भाग सोडला होता, नंतर गेल म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला. तर ही रँकिंग जी असते ते उच्च शिक्षणाची क्रमवारी त्यामध्ये ठरवलेली जाते. NIRF रँकिंग म्हणजे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, युनिव्हर्सिटी असतील, कॉलेज असतील,
संशोधन ठिकाण असतील, प्रत्येक कॅटेगरीनुसार क्रमवारी केली जाते आणि नंतर ओव्हरऑल सुद्धा रँकिंग असते. आता आधीचे एचआरडी मिनिस्टर, आता सध्या काय नवीन ह्याच्यानुसार शिक्षण मंत्रालय झालेलं आहे, एचआरडीचं रूपांतर शिक्षण मंत्रालय. तर राजकुमार रंजन सिंग हे केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते याचं प्रकाशन करण्यात आलं होतं. आता ओव्हरऑल रँकिंग लक्षात ठेवणं आधी गरजेचं आहे, बाकी सगळे नंतर. आधी ओव्हरऑल रँकिंग ह्याच्यामध्ये आय आय टी मद्रास हे पहिल्या नंबरला आहे, त्यानंतर IISc बेंगलुरू हे दुसऱ्या नंबरला आहे, आणि तिसऱ्या नंबरला IIT दिल्ली, आणि आपलं बॉम्बे 4 नंबरला आहे. IIT बॉम्बे 4 नंबरला. 1 नंबरला काय IIT मद्रास बऱ्याच वर्षापासून, आणि IISc बेंगलुरू 2 नंबरला आहे. या दोन संस्था तर तुम्हाला लक्षात राहतीलच, टॉपला असतात काय मी दोन संस्था. कुठलीही रँकिंग असू दे यांचं नाव असतेच, आंतरराष्ट्रीय असू दे किंवा राष्ट्रीय रँकिंग असू दे. IIT मद्रास 1 नंबरला आहे आणि IISc बेंगलोर 2 नंबरला आहे. NIRF ला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. आता ओडिशातल्या बालासूरला अपघात झाला होता, तुम्ही अॅनिमेशन बऱ्याच चॅनलवर बघितलं असेल किंवा शॉर्ट्स मध्ये तर बघितलं असेल. नेमका कसा अपघात झाला, दुसरी गाडी पडल्यानंतर ते पडल्यामुळे ट्रॅकिंग सिस्टीम मध्ये आली नाही, आणि अँटी कोलिजन डिव्हाइस वगैरे आपण वाचतोय बऱ्याच वेळेस, पण त्याचा ह्याच्यामध्ये हा? कवच त्याचा ह्याच्यामध्ये उपयोग झाला नाही, का ती गाडी पडली होती, ट्रॅकवर नव्हती, त्याला दुसऱ्या ट्रॅकवर येऊन पडली होती ना, त्यामुळे एकाने येऊन त्याला ठोकलं होतं. अपघाताची तारीख होती 2 जून 2023. तारीख आपल्यासाठी महत्वाची काय, आणि त्या आपत्ती व्यवस्थापनाला तारखा महत्वाच्या आहेत. ते कोयना भूकंपाची तारीख विचारू शकते, तर आताच तर विचारणारच आहे. तर बहानगा बाजार रेल्वे स्टेशन बालासूर ह्याच्या जवळ झाला होता. बहानगा बाजार स्टेशन बालासूर. तुम्हाला जर आता वेळ असेल, 17 डिसेंबरला परीक्षा नसेल किंवा 17 तारखेची परीक्षा झाली, तर रेल्वे मॅन नावाची सिरीज आली नेटफ्लिक्सवर, बघितली असेल, बघायची असेल तर त्याच्यामध्ये थोडं क्लॅशेस दाखवलेले आहेत प्रशासनाचे आणि गव्हर्नमेंटचे. तरी पण एखादे चांगले अधिकारी असल्यावर म्हणजे जनतेच्या साठी किंवा त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये स्वतः निर्णय घेणे किती महत्वाचं असते ते त्याच्यामध्ये दाखवले रेल्वेमॅन. याचं कारण काय होतं, तर रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील इलेक्ट्रिक पॉइंट मशीन आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आधीच्या काळात तर किती अवघड होतं, ते रेल्वेमॅन मध्ये दाखवलेले सिग्नलिंग यंत्रणा वगैरे. बरोबर आहे का, ते भोपाळ दुर्घटना तर आपल्याला माहितच आहे, ते थोडा भाग आहे, पण त्याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स म्हणजे अंतर्गत गोष्टी आहेत. कोण आहे, तर ते दाखवलेलं आहे. आता त्यात अपघातग्रस्त रेल्वे गाड्या कोणत्या होत्या ते पण बघा. कोरोमंडल एक्सप्रेस, आता शालिमार स्टेशन आहे, म्हणजे आपल्याकडे कसं हडपसर स्टेशन आता नवीन झालेलं आहे, तिथनं बऱ्याच गाड्या सुटतात किंवा तिथे एंड होत आहेत. परत इकडं शिवाजीनगर स्टेशन आहे आणि पुणे स्टेशन आहे, तसंच 3-4 स्टेशन कलकत्तामध्ये, हावडा, शालिमार वगैरे. तर ते शालिमार स्टेशन वरून सुटणारी कोरोमंडल एक्सप्रेस, बेंगलोर हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मालगाडी या 3 गाड्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यात सुरुवात कशावर झालेली आहे, तर कोरोमंडल एक्सप्रेस जी होती ती आपलं नेहमीचा रूट सोडून जी लूप लाईन होती त्याच्यावर थांबलेल्या मालगाडीला जाऊन धडकली. 3 गाड्या होत्या त्या ऍक्सिडेंट मध्ये, कोरोमंडल एक्सप्रेस, बेंगलोर हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि तिसरी मालगाडी होती. आता ह्याच्यामध्ये मालगाडीची काही चूक नव्हती, मालगाडी जागेवर थांबली होती. त्याच्या कोरोमंडल एक्सप्रेस आली, डायरेक्ट जाऊन त्या मालगाडीला धडकली आणि त्याच्यानंतर ती खाली पडली होती, आणि मग बाजूला येणारी बेंगलोर हावडा एक्सप्रेस त्याला येऊन धडकली, आणि ते पडलेला डब्बा असल्यामुळं डिरेलिंग झालं. डिरेलिंग म्हणजे रुळवरनं खाली घसरली. मृतांची संख्या होती 294. 100 वर्षातला सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे, शतकातला सर्वात मोठा रेल्वे अपघात. याची सीबीआय चौकशी लावलेली आहे. आता सगळ्यात मोठा रेल्वे अपघात असल्यामुळं ह्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे, बोला. आता लूप लाईन म्हणजे काय असते, तर साईडला एक पर्यायी मार्गिका असते. आता तुम्ही रेल्वे स्टेशनवर बघितलं असेल, एखादी गाडी जर थांबवायची असेल, जास्त करून ह्याचा वापर मालगाडीला करावा लागतो. कुठली पण गाडी आली तर त्याला जागा द्यावी लागते मालगाडीला, त्यानंतर मग पॅसेंजर, मग एक्सप्रेस, मग त्याच्यानंतर मग जे काय सुपरफास्ट असेल, मग परत ती शताब्दी, आणि आता सध्याची आलेली वंदे भारत, त्याला सगळ्यात जास्त प्रायोरिटी असते. तसं वंदे भारत आणि इंटरसिटी एकाच वेळेस पोहोचतात, तिकिटांमध्ये फरक आहे, बाकी काय फरक आहे. लांबी साधारणपणे म्हणजे ते तास बघा की तुम्ही, मुंबई पुणे, मुंबई सोलापूर सेमच तास आहेत. इंटरसिटी तेवढ्याच वेळेस पोहोचते,
हे पण तेवढ्याच वेळात पुसते, फक्त तिकीट तिप्पट आहे. आता ही कवचचं जास्त डिस्कशन झालं होतं. तथाकथित आपले जे तज्ञ ह्याचे न्यूज चॅनल वाले संपादक जे काय, त्यांनी ह्याच्यावर विश्लेषण केलं होतं. ट्रेन डिफेन्स सिस्टीम आहे, स्वदेशी विकसित स्वयंचलित अपघात विरोधी संरक्षण प्रणाली. ह्याची टेस्ट कधी होते? ऍक्सिडेंटच्या वेळेस होणार आहे. तर रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन कुणी विकास केला, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकते. डेव्हलपमेंट कुणी केलंय? रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ह्यांनी त्याचा विकास केलेला आहे. जगातली सर्वात स्वस्त रेल्वे प्रणाली, स्वस्त असून उपयोग नाही, इफेक्टिव्ह आहे ते. प्रति किलोमीटर खर्च 50 लाख रुपये आलेला आहे त्याला, आणि किती किलोमीटर आहे त्याच्यावर गुणाकार करून आपण अंदाज लावू शकतो. रेल्वे गाड्यांचे टक्कर होण्याचे बहुतांश अपघात एखाद्या रेल्वे सिग्नल ओलांडण्यामुळे होतात. आणि रेल्वे सिग्नल सिग्नल महत्वाचं असतं, बरोबर आहे का? ते रेल्वे मॅन मध्ये पण दाखवलेलं आहे. ते सिग्नल यंत्रणा कशी काम करत होती त्या वेब सिरीज मध्ये तुम्हाला समजेल. जर म्हणजे 2 स्टेशन पुढे गेले ना, लोकल मध्ये तुम्ही जर प्रवास केला असेल तर तुम्हाला ते सिग्नल समजत असतील. ग्रीन असेल, समजा इथं क्रॉस केले की 2 सिग्नल पुढे गेले ना, 2 सिग्नल क्रॉस करून पुढे गेल्यानंतर हा ग्रीन होतो, तोपर्यंत हा रेड राहतो. रेड आहे म्हणल्यावर पुढे जायचंच नसते त्या राव, जो काय त्याचा चालक असेल तिकडं. लोकल मध्ये मोटरमॅन म्हणलं जातं, तिथं लोको पायलट, तर त्याला ते पाळावं लागतं. आता एखादा लोको पायलट जेव्हा सिग्नल ओलांडतो तेव्हा ती यंत्रणा त्याला सावध करते. जर समजा चुकून त्याकडनं ती ओलांडला गेला असेल तर त्याला सावध करणार आहे. त्याच मार्गावर दुसरी रेल्वे दिसतात, ठराविक अंतरापूर्वी कवच यंत्रणा ब्रेकवर नियंत्रण मिळवते आणि रेल्वे आपोआप थांबते आणि संभाव्य टक्कर टळते. समजा एखाद्या झोपला ड्रायव्हर, दोघं पण झोपले, 2 असतील लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट आणि लोको पायलट. आणि लोको पायलटच्या हातात जे आपले एक्सप्रेस द्यायच्या आधी त्याला मालगाडीवर 15-20 वर्ष काम करायला लावतात. त्याच्या आधी त्याचं पहिलं काम असतं ते यार्ड मध्येच गाडी फिरवायची. 3-4 वर्ष ते यार्ड मध्येच इंजन दुसऱ्या इंजनला कनेक्ट करायचं काम करतो. त्यानंतर मग त्याला मालगाडीवर पाठवते. त्यानंतर मग त्याला सिनियर लोको पायलट आणि मग ह्याच्यावर येतो. तरी पण समजा तो झोपला, त्याच्यासोबतचा असिस्टंट लोको पायलट पण झोपला, तरी कवच काय करते? आपोआप ब्रेक लावते, आपोआप ब्रेक लावते. आता प्लेन मध्ये तर अशी यंत्रणा, किंवा आपल्या ह्याच्यामध्ये पण आहे बघा, गाडीमध्ये मध्ये एक रील व्हायरल झाली होती, ते जेवायला बसलाय मांडी घालून, स्टेअरिंग तसेच आहे. तर ते ऑटोमॅटिक कार आहे, टेस्लाने पण आणलेले. ऑटोमॅटिक मोडवर चालते, पण लोक कधी वापरणार नाहीत. गाडीवर ड्रायव्हर नाही आणि डायरेक्ट फक्त लोक बसले तर आपण विश्वास त्यावर ठेवणार नाही. किंवा प्लेन सुद्धा ऑटो पायलट मोडवर पूर्ण व्यवस्थित चालू शकतो, पण तिथं जर पायलट बसवला नाही तर माणसं बसणारच नाही तिथं. लोकांचा मशीनवर विश्वास नाही, माणसावर विश्वास आहे अजून तरी. ते पण ऑटो पायलट मोडवर चालतंय. आणि कवच पण तसंच काम करते. समजा त्याच्याकडनं ब्रेक मारायचा विसरला, त्याने रेड सिग्नल क्रॉस केलं, किंवा मग समोर दुसरी ट्रेन असेल तर ते आपोआप थांबवते. पण समोरच्या ट्रॅकवर पाहिजे दुसरी ट्रेन. या ऍक्सिडेंट मध्ये काय झालं होतं, की डबा पडला होता त्या ह्याच्यावर, चाक नव्हतं रेल्वेचं त्याच्यावर, साईडच्या ट्रॅकवर दुसऱ्या रेल्वेचा डबा पडला होता, त्यामुळे ती कवच काम केलं नाही, असं कारण सरकारनं सांगितलं. संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेले पहिले भारतीय हज विमान. आता ह्याच्यामध्ये कोझिकोड ते जद्दा या ठिकाणी एअर इंडिया एक्सप्रेसने नेलं होतं विमान, ज्याच्यामध्ये सगळ्या महिलाच होत्या. आता कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आली, त्याचं कारण पहिलं तर राहुल गांधीची यात्रा होती. यात्रा ज्या ठिकाणावरनं गेली त्या ठिकाणी 15 जागा काँग्रेसच्या आल्या, आधी त्या भाजपच्या होत्या. 15-20 जागापैकी 15 जागात फरक पडला होता. तर 5 हमी योजनेमध्ये काय, तर पहिले गृहलक्ष्मी यासाठी 31,000 कोटी रुपये खर्च करणार आहेत. हे 5 योजनेवर विचारलं जाऊ शकतंय, किमान GS2 मध्ये तरी. पुढच्या वर्षी तर विचारलं जाईल का ह्याच्यामुळे कर्नाटक इलेक्शनवर परिणाम झाला, असं आपले निवडणूक एक्सपर्ट संपादक वेगवेगळ्या चॅनलचे ते म्हणत होते. एडिटर असेल किंवा अँकर असतील. 2,000 पर मंथ महिलांना दिलं जाईल. 13 मिलियन महिलांना ह्याचा फायदा होणार आहे. त्याचं 4,500 करोड रुपये अन्न भाग्यावर खर्च केले जाणार आहे. 10 मिलियन जे बीपीएल फॅमिलीज आहेत त्यांना 10 किलो अन्न दिलं जाईल. त्यापैकी 5 किलोचा जो खर्च आहे ते कर्नाटक गव्हर्नमेंट करणार आहे. 5 किलो तर केंद्र सरकार देतेच, 5 किलो हे स्वतः देतील, जसं आपण श्रावण बाळ निवृत्ती योजनेमध्ये करतो. सरकार, महाराष्ट्र सरकार स्वतःचे टाकते त्यामध्ये. त्यानंतर उचित प्रयाण, त्याच्यामध्ये काय तर जे पॅसेंजर आहेत
ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा जे कॉर्पोरेशन मधले ट्रान्सपोर्ट आहेत त्यासाठी सबसिडी दिली जाणार आहे. नंतर गृहज्योती, आता तिथं जे डिस्कॉम आहेत त्यात 70 युनिट पर मंथ ते फ्री दिले जातील. ही आता कॉपी कोणाची गेले, दिल्ली गव्हर्नमेंटचे. नंतर युवा निधी, त्यासाठी 1350 कोटी रुपये खर्च केले. आता हे फ्री फंड किंवा ह्याच्यावर काही तथाकथित अँकर आहेत आपल्या न्यूज चॅनलवर, ते टीका करतात. आता ती लाडली बहीण सुद्धा फ्री फंड सारखीच आहे, पण ती चांगली आहे, त्याच्यामुळे ते फरक पडला किंवा त्याचा इफेक्ट पडला असं अँकर सांगत होते. तर आता युवा निधी काय, तर जे 5 लाख अनएम्प्लॉयमेंट युथ आहेत जवळपास, त्याच्यामध्ये आकडेवारीनुसार काय तर 50% ग्रॅज्युएट ड्युटी आहे, डिग्री, आणि 50% डिप्लोमा आहे. त्यांना महिन्याचं काय तर ते बेरोजगारी भत्ता देणार आहेत. आपल्याकडे दिलं तर आपल्याकडे आता स्टायपन वगैरे चालू झाले बऱ्याच ते, पण वर्षाला एकदाच भेटतं, म्हणजे आयुष्यात एकदा चान्स मिळते ते. हे जर असं चालू झालं तर एमपीसीतल्या पोरांना 2-3 हजार रुपये तरी मिळतील गव्हर्नमेंट कडनं. पुढच्या वेळेस आपलं सरकार सुद्धा सांगू शकते बेरोजगारी भत्ता, पण महाराष्ट्रात बेरोजगारी त्यांच्यापेक्षा जास्तच असेल, कर्नाटकपेक्षा. तर बघा, लॅन्सेटने एक डायबिटीज संदर्भातला अहवाल दिला होता. ICMR ने त्याला मदत केली होती. तर या अहवालात काय, जागतिक सर्वाधिक मधुमेहाचं प्रमाण कुठं आहे, भारतात आहे. सगळ्यात जास्त मधुमेह असणाऱ्यांचं प्रमाण भारतात आहे. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या भारतीय लोकांचं प्रमाण 11.4%. हे महत्वाचं आहे. आरोग्य सेक्टरमध्ये प्रश्न येऊ शकतो, प्रिलिमला सुद्धा आहेच, पण जास्त करून मेन्सच्या अँगलला महत्वाचं आहे. जगातील सगळ्यात जास्त मधुमेह रुग्णांचं प्रमाण भारतात झालेलं आहे. आता मध्ये एक थिअरी आहे की ब्रिटन मधनं भारतात आलंय ते, मग ते सगळ्या थिअरीज आहेत. उच्च रक्तदाब असलेल्या भारतीय लोकांचं प्रमाण 35% आहे. म्हणजे 35% लोकांना हायपर टेन्शनचा त्रास आहे, आणि 11.5% लोकांना ब्लड शुगरचा त्रास आहे. मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण कुठे आहेत, पर्सेंटेजचा विचार केला तर गोवा, आणि पर्सेंटेजचा विचार केला तर उत्तर प्रदेश. तुमच्याकडे चेक करायच्या मशीन नसतील किमान, तर उत्तर प्रदेश आहे ना, ते प्रमाणात सगळ्यात कमी आहे. सगळ्यात जास्त कुठे आहे, गोवा. तिथं आकडेवारी कोविडची सुद्धा कमी का होती, तर ते टेस्टिंग किट नसतील. तर उच्च रक्तदाबाचे सर्वाधिक प्रमाण कुठे आहे, पंजाब. म्हणजे हायपरटेन्शनचं सगळ्यात जास्त प्रमाण कुठे आहे, पंजाब मध्ये. आणि मधुमेहाचं प्रमाण कुठे आहे, डायबिटीजचं, गोव्यामध्ये. हे 2 लक्षात ठेवा. ओव्हरऑल आकडेवारी पण महत्वाची. 11.4%, 11.4% मधुमेहाचं प्रमाण पूर्ण भारतात आहे, आणि 35%च्या आसपास हायपर टेन्शनचं आहे. आता रायटर्स इन्स्टिट्यूटनं डिजिटल न्यूज रिपोर्ट 2023 जाहीर केलेला आहे. आता वर्तमानपत्रावर सर्वाधिक विश्वास ठेवणारा देश कोणता आहे, फिनलंड, 69%. आधी कसं असायचं, मेन स्ट्रीम मीडियापेक्षा आपल्या इकडं सोशल मीडियाला, ते मेन स्ट्रीम मीडिया म्हणजे जे आपण चॅनल्स बघतो ते, म्हणजे फॅक्ट चेक वगैरे करायचे, बरोबर आहे का. लोकांचा विश्वास मेन स्ट्रीम मीडियावर होता, आणि ह्यांना फेक बातम्या समजल्या सोशल मीडियावर. आजची परिस्थिती अशी झाली की लोक सोशल मीडिया जास्त बघतात आणि मेन स्ट्रीम मीडिया कमी बघतात. जास्त विश्वास लोकांचा मेन स्ट्रीम पेक्षा आता सोशल मीडियावर वाढलेला आहे. आता रायटर्स काय करते, तर डिजिटल न्यूज रिपोर्ट, डिजिटल जी न्यूज आहे त्याच्याविषयी आकडेवारी जाहीर करते. सगळ्यात कमी विश्वास कोणाचा आहे, ग्रीसचा आहे, हे लक्षात ठेवा. वर्तमानपत्रावर किंवा तिथल्या डिजिटल न्यूजवर भारताचा क्रमांक 24वा आहे. 38% लोकांचा अजून विश्वास आहे. आता देशातील सर्वात विश्वासार्ह माध्यम संस्था डीडी इंडिया, 70% लोकांचा विश्वास आहे. बातम्या कमी वेळ देते नाही, आणि जर दिवसभर बातम्या चालू केल्या डीडी न्यूज सारख्या. डीडी न्यूजला कसं सरकारी बातम्या असतात, जोपर्यंत ऑथेंटिक होत नाही तोपर्यंत ती बातमी देत नाही. त्याला ब्रेकिंग न्यूजची काय गडबड नाही, ऍडव्हर्टाईजला सुद्धा मागं नाही. त्याला काय आजची बातमी कन्फर्म झाल्यानंतर 2 दिवसांनी दिलं तरी चालतं. त्यामध्ये विश्वासार्ह आहे. जवळपास 70% डीडी इंडिया, ऑल इंडिया रेडिओ 69%. आणि बातम्या वाचण्यासाठी सगळ्यात जास्त स्रोत कुठला वापरला जातो आता, युट्यूबवर न्यूज चॅनल पण लाईव्ह स्ट्रीमिंग करतायत. आता अमृतकाल 75 वर्ष स्वातंत्र्यपूर्तीचे, त्यासाठी ऍडिक्शन फ्री अमृतकाल सुरू केलेला आहे. NCPCR च्या अध्यक्ष जे प्रियंका नुनगो हे, यांनी त्याची सुरुवात केली होती. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, राष्ट्रीय बाल हक्क आयोग, प्रियंका नुनगो तिचे अध्यक्ष आहेत ना.
जागतिक तंबाखू विरोधी दिवस 31 मे आहे. 31 मे तंबाखू विरोधी दिवस आहे. त्याची 2023 ची थीम काय होती? वी नीड फूड नॉट टोबॅको. अन्न पाहिजे तंबाखू नको. हे दोघांचा काय संबंध आहे तसा? एकमेकाला रिप्लेस करू शकत नाही ना ते. देशामध्ये मुलांमध्ये तंबाखू आणि अंमली पदार्थ मुक्त राष्ट्र बनवणे हे नाव फक्त लक्षात ठेवा. ऍडिक्शन फ्री अमृतकाल 31 मे तंबाखू विरोधी दिवस. पहिली राष्ट्रीय प्रशिक्षण परिषद नॅशनल ट्रेनिंग कॉन्क्लेव्ह. आता आपल्याकडे कसं आहे, तंबाखू असेल जुगार असेल हे वापरण्यावर बंद आहे. म्हणजे समजा तुम्ही जंगली रमी असेल किंवा ते ड्रीम 11 असेल ते वापरलं तर एखाद्या अधिकाऱ्याला कायमचं निलंबित कराल. पण जे तयार करणारे भारतरत्न असतील ते भारतरत्न त्याच्या ऍडव्हर्टाईज मध्ये काम करत असतील तर त्यांना उलट सरकार पुरस्कार देणार. आणि इकडे जे कर्मचारी बिचारे आपले त्यांच्या नशिबाने शिकतात तर त्यांना त्यांना काढून टाकणार. म्हणजे जे तयार करणार आहे मास्टर माइंड आहे त्याच्यावर मेन हे केलं पाहिजे. एखादा भारतरत्न त्याच्यामध्ये घेतोय म्हणजे लोकांचा विश्वास वाढतो ना त्याच्यावरचा. आणि इकडे जे स्टेजवर असतात सरकार सोबत ब्रँड अँबॅसेडर आहेत ते विमलची ऍडव्हर्टाईज करतायत आणि सरकारी तर थुकण्यावर दंड लावत आहे. मग हे दोन्हीच विरोधाभास आहे. टॅक्स पेक्षा जास्त आरोग्यावर खर्च होत आहे त्यांच्या. ते कॅन्सरसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी पंतप्रधान सहाय्यता निधीतनं 2 लाख रुपये द्यावे लागतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खर्च किती आणि त्यांचा टॅक्स किती आहे? किंवा मग लोकांच्या खिशातनं जाणारे पैसे पण आहेत ना, सरकारचे सोडा, लोकांच्या खिशातनं पण जाणारे पैसे त्याचा खर्च जास्तच आहे ना टॅक्स पेक्षा. प्रगती मैदानमध्ये नॅशनल ट्रेनिंग कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आलं होतं नवी दिल्लीत. संपूर्ण भारतातील नागरी सेवकासाठी पायाभूत सुविधा प्रशिक्षण पायाभूत सुविधा मजबूत करणे हे ट्रेनिंग साठीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आता कोणासाठी असते? सिव्हिल सर्व्हंटचं जे काही ट्रेनिंग असेल त्यासाठी होतंय. आता जगातलं सगळ्यात मोठं रामायण मंदिर बिहारमध्ये बांधलं जाणार आहे. विराट रामायण मंदिर हे त्याचं नाव आहे. बिहारचं जे आधीचा पूर्व चंपारण जिल्हा आहे तिथे हे मंदिर बांधलं जाईल. त्याचं कोनशिला म्हणजेच काय पायाभरणी 20 जून 2023 ला करण्यात आली होती. आता राम मंदिरचं पण जानेवारी पासून चर्चेत असेल. आपली या हॉलची कॅपॅसिटी 310 320 ची. 310 किती माहित नाही. हा कमी जास्त असतील कारण जरा डिस्टन्स. 320 ची कॅपॅसिटी आहे हॉलची. एक्झाम पण आहे मॅडम. 17 तारखेला 94,000 मुलं आहेत. ग्रुप सी ची एक्झाम आहे आणि यावर्षी गव्हर्नमेंटने सगळं एमपीसी पहिल्यांदा कंबाईन केले. ग्रुप सीच्या ज्या सगळ्या पोस्ट आहेत ते एकत्रित घेणार. 9,000 पोस्ट आहेत त्याला आणि जवळपास 94,000 मुलं मेन्सला क्वालिफाईड आहेत. पुण्यातले जवळपास 80% मुलं आहेत त्याला. म्हणजे 10 पैकी 8 जण त्या मेन्सला आहेत ना. मेन्सला किती जण आहेत ग्रुप सीच्या? 10 दिवसांना हा तेच आहे. सिलेबस सेमच आहे सगळ्या. म्हणजे ग्रुप बीचा पेपर असू दे राज्यसेवेचा असू दे ग्रुप सीचा असू दे प्रश्न इकडचे इकडे जातात. फक्त नशीब आपण कोणत्या परीक्षेत पास होतो. नाही म्हणजे त्यांना पण दिसे जागेच्या वगैरे प्रमाणाचा फरक आहेच. पण आता एएसयूची जी पेपर आहे ते पास करणं उलट अवघड आहे आणि त्यांचं जे हे आहे वर्किंग कंडिशन ते जास्त अवघड आहे. तिकडे मग एक्सरसाइज त्यांच्या नशिबानुसारच ते क्रम लावणार आहेत. कारण जागा अवेलेबल आहेत का नाहीत ते पण डिपेंड करतं त्यामध्ये. आता गेल्या वर्षी डीवायएसपी डीसीच्या जागा बऱ्याच होत्या. 2020 ला जागाच नव्हत्या. मग त्यावेळेस तुमचं जर रँक 80 असेल तर तुम्हाला त्यावेळेस गट ग्रुप बी चे सगळ्यात खालची पोस्ट मिळाली असेल उपशिक्षण अधिकारी वगैरे. आणि आता 2021 मध्ये जर तुमचा रँक तोच असेल तर तुम्हाला तिकडे सीओ क्लास 1 तहसीलदार वगैरे मिळणार. त्याच्यात नशिबाचा भाग नाहीये. तुम्ही कुणासोबत कॉम्पिट करता आहात त्या वर्षी किंवा त्या परीक्षेला हा भाग जास्त मोठा आहे. नशिबाचा नाही.
मी मॅडम एचआरडी आणि करंट एचआरडीच्या रिलेटेड असणारे करंट आहे. आता करंट अफेअर्स काय केले हा ते सामाजिक जे घडामोडी त्याला रिलेटेड असणार आहे. सामाजिक आणि संस्कृती ते स्क्रीन आहे ना जिथं मुलांना दिसतं समोर ते तिकडे बघतात. किती वेळा अभ्यास करते दिवसातून? ऐकू येईल असं बोला. ती शाळेतली मुलं कशी 1-7 नमस्ते म्हणतात तसं. 8 to 10 hours सेल्फ स्टडी. ट्रिकी क्वेश्चन होता. ठीक आहे चला करा अभ्यास. बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना. काय मिनिट काय मिनिट तर ह्या जो आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विक्रम आहे ते 1,53,000 लोकांचा हा विक्रम होता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. याच्या आधीचा कोटाचा होता आता सुरत मध्ये झालेला आहे. आता नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करण्यात आलेली. आपण न्यू इकॉनॉमिक पॉलिसी मध्ये बघितलं होतं एनआरएफ स्थापन करावी अशी त्याच्यामध्ये एक शिफारस करण्यात आली होती. धोरणामध्ये ठरवलेलं असतं. ऍक्च्युअल करण्यासाठी मग आपल्याला एकतर एक्झिक्युटिव्ह किंवा नोटिफिकेशन एक्झिक्युटिव्ह डिसिजन घ्यावं लागतं किंवा कायदे करावं लागतं. एनईपी 2020 नुसार संसदेत मंजूर करण्यात आलेल्या विधेयकानुसार अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन विधेयक 2023 त्यानुसार एनआरएफची स्थापना करण्यात आलेली आहे. आता ह्याची मंजुरी बघा लोकसभेत 7 आणि राज्यसभेत 9 ऑगस्टला मिळाली होती. आधीचा जो विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ कायदा होता तो रद्द केला. आता रिसर्चचे जे सगळे काम असतील ते एनआरएफ कडे जातील. नॅशनल रिसर्च फाउंडेशनचं काम काय तर रिसर्च जे आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट इनोव्हेशन याच्यामध्ये कॉर्डिनेशन करणं. देशातल्या ज्या काही संस्था असतील रिसर्च क्षेत्रातल्या रिसर्चच्या संबंधित असणाऱ्या संस्था असतील त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन करायचं काम ही एनआरएफ करते. विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्र असेल विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील जी कॅपॅसिटी बिल्डिंग असेल कॅपॅसिटी बिल्डिंग प्रत्येक ठिकाणी असतेच. तसा ऑप्शन कुठे दिसला तुम्हाला एचआरडी मध्ये तर त्याला बरोबरच समजायचं. प्रत्येक क्षेत्रात कॅपॅसिटी बिल्डिंग आहे कॉर्डिनेशन आहे. यासाठी 50,000 कोटी रुपये एनआरएफला दिला जाईल. केंद्र सरकार 14,000 कोटी रुपये देणार आहे. आणि जे बाकीच्या ज्या संस्था आहेत एनजीओ आहेत उद्योग आहेत प्रतिष्ठान आहेत कुठपर्यंत आले सही करायचं. बघा ह्याचा जो खर्च आहे एनआरएफचा एनआरएफ साठी 50,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यातले 14,000 कोटी म्हणजे जवळपास 30% फक्त केंद्र सरकार देणार आहे. बाकीचे जे पैसे ते सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम असतील उद्योग असतील वेगवेगळे प्रतिष्ठान आहेत आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांच्याकडनं मदत घेतली जाणार आहे. एनआरएफचा कालावधी हा जो फंड आहे 50,000 कोटी तो 2023 ते 28 पर्यंत आहे. आता एनआरएफ साठी वेगळं विधेयक आणलं होतं 2023 ला लक्षात ठेवा. एनईपी मध्ये जर सांगितलं असेल तरी पण त्याला विधेयक किंवा मग काहीतरी नोटिफिकेशन काढून ती संस्था स्थापन करावी लागते. तर ही काय वैधानिक संस्था आहे. कॉन्स्टिट्युशनल त्याला बॅकिंग आहे सॉरी लेजिस्लेटिव्ह बॅकिंग दिलेलं आहे. आता ही संस्था कशा कशा क्षेत्रात काम करेल तर गणित आणि नैसर्गिक विज्ञान त्यानंतर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पर्यावरण पृथ्वी विज्ञान आरोग्य आणि कृषी त्यासोबतच ह्युमन स्टडीज मानवी आणि सामाजिक विज्ञान ह्युमन अँड सोशल स्टडीज ह्याच्यामध्ये सुद्धा एनआरएफ काम करणार आहे. एनआरएफ चे काम काय असतील तर हे सगळं तुम्हाला बोलबच्चन माहितच असतं. संशोधनाचा आराखडा तयार करणे कोऑर्डिनेशन करणे त्याच्यामध्ये सुसूत्रता ठेवणे R&D साठी त्यासाठी एक सिस्टीम तयार करणे आणि पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी वित्त पुरवठा करणे. जे काय संशोधन संस्था आहेत त्यांच्यासाठी काय पायाभूत सुविधा असतील तर ते एनआरएफ त्यांना मदत करेल. तर बघा करंट अफेअर मध्ये आपण सामाजिक घडामोडी बघतोय आणि त्यामध्ये आरोग्य घडामोडी सामाजिक घडामोडी आणि एचआरडी संदर्भातल्या घडामोडी हे एकत्रितपणे बघतोय. त्याचा जीएसटीला पण फायदा होईल आणि करंट अफेअर मध्ये तर येणारच आहे.
आता राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन अभियान सुरू झालेलं आहे. सिकल सेल तुम्ही आरोग्य टॉपिक मध्ये पण बघितलंय. हा रक्तासंदर्भातला वंश परंपरागत होणारा आजार आहे. नरेंद्र मोदी यांनी सिकल सेल अॅनिमिया इलिमिनेशन मिशन सुरू केलंय. मध्य प्रदेश मधनं त्याला लॉन्च केलं होतं. शहडोल हे ठिकाण आहे मध्य प्रदेशचं, तिथून त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. 1 जुलै 2023 या दिवशी त्याचं उद्घाटन करण्यात आलं. 16व्या शतकातील गोंडवानाची जी राणी दुर्गा होते त्यांच्या 500व्या जयंतीनिमित्त. अॅनिमिया निर्मूलनाचं वर्ष कोणतं आहे तर 2047, स्वातंत्र्याचं 100वं वर्ष, म्हणजे 25 वर्षानंतर अॅनिमिया पूर्णपणे निर्मूलन करायचं. आता अॅनिमिया कुठं आहे तर विशिष्ट समुदायामध्ये, आणि ते वंश परंपरागत असल्यामुळं त्या पिढ्यानं ते पुढे जातोय. जेनेटिक ब्लड डिसऑर्डर आहे. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनची असामान्यता असते. ग्लुटामिनची जागा व्हॅलिन, दात्रपेशी पंडुरोग असं त्याचं मराठीत नाव आहे. तर आता राजस्थान कॅबिनेटने एक मिनिमम गॅरंटीड इन्कम बिल सादर केलं होतं. मिनिमम गॅरंटीड इन्कम बिल म्हणजे काय तर किमान उत्पन्नाची हमी. हा जरा जो होता कायदा तो एक अभिनव आणि क्रांतिकारी कायदा आहे. किमान उत्पन्न हमी विधेयक 2023 असं विधेयक आणणारं राजस्थान देशातलं पहिलं राज्य होतं. शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना, आता बघा आतापर्यंत जे मनरेगा वगैरे होते ती गॅरंटी कशाला देते, ग्रामीण भागाला देते फक्त 100 दिवसाच्या रोजगाराची हमी. आता हे जे ते शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील जे नागरिक आहेत त्यांना 125 दिवसाच्या वेतनाची हमी देणारा कायदा केला आहे. 125 दिवसाचा आहे, दिवस पण लक्षात ठेवायचा आहे. मनरेगाच्या 100 दिवसा व्यतिरिक्त वर्षातील 25 दिवसाचा अधिकचा रोजगार दिला जाईल. आणि तिकडे मनरेगामध्ये केंद्र सरकार काय म्हणतंय, ग्रामीण भागात 100 दिवसाचा आम्ही देणार, त्याच्यावरचा 1 दिवस जरी असेल तर ते कोणी द्यायचंय, तुम्ही द्यायचंय, राज्य सरकारनं. बेरोजगारी भत्ता कोणी द्यायचंय, राज्य सरकारनं द्यायचंय. त्यासोबतच सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत 1000 रुपये पेन्शन दिलं जाईल. तिकडे लाडली बहन कसं आहे तसं हे नवीन विधेयक राजस्थान सरकारनं आणलं होतं. नंतर राजस्थान ऑनर ऑफ डेड बॉडी बिल 2023, आता हे मंजूर देणारं राजस्थान हे पहिलं राज्य आहे. रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेवर मृतदेह घेऊन नुकसान भरपाई किंवा नोकरीची मागणी करणाऱ्या नातेवाईक आणि अन्य व्यक्तींच्या कृतीचा निषेध. आता समजा आपल्याकडे समजा एखाद्या वेळेस काही गोष्टी घडल्या असेल तर आपण काय करतो, ती डेड बॉडी घेऊन कलेक्टर ऑफिस समोर जाऊन तिथं आंदोलन करतो बरेच आहेत. त्याशिवाय अंत्यसंस्कार वगैरे करणार नाही. तर तसं जर केलं, आवाज नाही का सॉरी, तसं जर केलं तर तो गुन्हा शिक्षापात्र असणार आहे. बरेच वेळा पोलीस स्टेशन समोर ते मृतदेह घेऊन जातात, ऍक्सिडेंट असेल किंवा कुठलाही अपराधामुळे मृत्यू झाला असेल तर. तसं जर केलं तर 5 वर्षापर्यंत तुरुंगवास होणार आहे. आणि जर असं करत असेल तर मग जिल्हा प्रशासन बळजबरीने ते मृतदेह ताब्यात घेईल आणि त्याचा अंतिम संस्कार करेल. त्यानंतर मिशन शक्ती स्कूटर योजना, आता हे कोणी काढलेले, ओडिशा सरकार, नवीन पटनायक यांनी. लाभार्थी कोण असतील, स्कूटरचे लाभार्थी महिलाच असतील. आता जसं फोटो मध्ये दिसणार आहे तसंच ऍक्च्युअल मध्ये असेल असं नाही, बरोबर आहे. त्यांनी ऍडव्हर्टाईज मध्ये वेस्पाजी दाखवली वाटते. तर 1 लाख रुपयापर्यंतच्या बँक कर्जावर व्याज सवलत देऊन महिलांना स्कूटर घेण्यासाठी सक्षम बनवणे. स्कूटरसाठी जे वाहन खर्च असेल त्याच्यावर कुठलं व्याज लागणार नाही, 1 लाख रुपयापर्यंत. त्यानंतर जगन्ना अम्मा ओडी योजना, ही आंध्र प्रदेशचे तेलुगू भाषेतला आहे. जगन्ना अम्मा ओडी योजना, अम्मा म्हणल्यावर एक तर तामिळनाडू में, आता तेलंगणा आंध्र प्रदेश असणार आहे. एवढं तर आपण लॉजिक लावू शकतो. 4 ऑप्शन मध्ये हे जर 3 असतील तर ते कट करू शकतोय. तर आंध्र प्रदेशमध्ये YSR, तिकडे पण फोटोशूट मध्ये फेमस आहेत. प्रत्येक ह्याच्यात ह्यांचा स्वतःचा फोटो असतो. जसं केंद्रीय योजनेमध्ये माननीय पंतप्रधानाचा असतो तसा इकडे YSRचा फोटो असतो. आणि आपल्याकडे अजून एक आहेत आपले मुख्यमंत्री, ते पण असतात सगळीकडे. मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी, त्यांनीच त्याचं उद्घाटन केलं होतं. जगन्ना अम्मा ओडी योजना, त्याच्यामध्ये काय तर मुलांना शाळेत पाठवण्यासाठी मातांना वार्षिक 15,000 रुपये दिले जाते.
आणि ते 15,000 मिळतात म्हणून त्यामुळे ते शाळेत पाठवतील. आता हे पुढचं बघा, एज्युकेशन इकोसिस्टम रजिस्ट्री तयार करण्यात आलेली आहे. आता ही रजिस्ट्री काय करेल, तर वयाच्या 3ऱ्या वर्षी बालवाडीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वेगळं आयडेंटिफिकेशन नंबर देईल आणि ते आयडेंटिफिकेशन नंबर आधार क्रमांकाशी लिंक करेल. जसं आपलं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पॅन कार्ड देतं आणि ते आधारशी लिंक करतं आणि पॅन कार्ड सगळ्या बँकेच्या अकाउंटशी लिंक असतं. त्यामुळे तुम्ही काय व्यवहार करताय ते सगळं पॅन कार्डवर नोंद होतं. समजा तुम्ही सोनं घेतलं किंवा मोठी 4 व्हीलर घेतली तर ती सुद्धा पॅन नंबरवर रजिस्टर होते आणि तुम्ही इन्कम टॅक्स साठी जो नंबर वापरतो, इन्कम टॅक्स साठी पॅनच वापरतोय, तर एका क्लिकवर आपल्याला सगळं कळतंय काय काय घेतलं, कुठं काय खर्च झाला वगैरे पॅन असल्यामुळे. आणि तुम्ही पैसे भरताना सुद्धा पॅन नंबर असते. तसंच हे काय करेल, आयडेंटिफिकेशन नंबर शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत कायम राहील. विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक कागदपत्र, प्रमाणपत्र एजू लॉकर आहे जो एजू लॉकर, त्याच्यामध्ये डिजी लॉकर जसा आहे तसा एजू लॉकर त्याच्यामध्ये ते साठवले जाते. नंतर आयुष्यमान भव हा कार्यक्रम आहे तो केंद्र सरकारचा आहे. 1 ऑगस्ट 2023 ला सुरू झाला होता. सर्व आरोग्य योजना ज्या आहेत त्या समावेशक एकत्रित करून ते व्यवस्थितपणे राबवले जातील. त्यासाठी आयुष्यमान भव योजना आहे. त्याच्या आधीची आयुष्यमान योजना 2018ची, बरोबर आहे का. तर ते 2018ची योजना होती, त्याच्यात पंतप्रधान जन आरोग्य योजना एक आहे, त्याच्यामध्ये विमा दिला जातो. ही आयुष्यमान भव योजना आहे. आयुष्यमान भव योजना काय करेल, तर एक अमरेला योजनासारखी काम करेल. सगळ्या ज्या सरकारी आरोग्य योजना आहेत ते व्यवस्थित राबवले जातात का नाही त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन करणारी योजना आहे. सुरू कधी झाली एवढंच आपल्यासाठी महत्वाचं, 1 ऑगस्ट 2023 ला. आणि एक अमरेला योजना आहे. आयुष्यमान भव मध्ये ज्या सगळ्या आरोग्य योजना आहेत ते व्यवस्थित राबवले जात आहेत का त्याचं एक सुनिश्चित केलं जातं. त्यासोबतच आयुष्यमान आपल्या दारी, आयुष्यमान सभा, आयुष्यमान मेळा, आयुष्यमान ग्राम असे उपक्रम राबवले जातात, जे कॅम्प वगैरे असतात आणि त्याद्वारे आरोग्य व्यवस्थेत काम केलं जाते. नंतर आय एम मुंबई, मुंबईच्या जो बॉम्बेजला याचं नाव अजून चेंज करायचं चालू आहे. आय एम मुंबई तर यासाठी आय एम सुधारणा विधेयक 2023 ला आलेलं आहे. त्यानुसार आय एम मुंबईची स्थापना केली जाईल. आता ती आय एम मुंबई कशाच्या जागी असेल, तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग या संस्थेचा दर्जा वाढवला जाईल आणि त्याचं रूपांतर आय एम मध्ये केलं जाणार आहे. ही संस्था महत्वाची आहे. जसं IIT रुड़की आधीच्या रुड़की इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याचं रूपांतर करून IIT रुड़की स्थापन केले 2006 ला, बरोबर आहे का. भारतातलं सगळ्यात पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज कोणतं होतं, ते रुड़कीचं इंजिनिअरिंग कॉलेज. तसंच हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ह्याचं रूपांतर करून IIM स्थापन केलं जाणार आहे. आता हा जर प्रश्न आला असता, आपण वाचलं नसतं तर ह्या विधानाला चूक ठरवलं असतं. इंजिनिअरिंग कॉलेजला मॅनेजमेंट कॉलेज कसं करायला असं आपल्याला वाटलं असतं ना. आपली ती त्यावेळेसची सत्सद बुद्धी. त्यामुळे अशा गोष्टी वाचून ठेवा, थोडं वेगळं आहे त्यामुळे ह्याला स्टार करून लक्षात ठेवा. कारण IIT इंजिनिअरिंग संदर्भात असते आणि IIM मॅनेजमेंट संदर्भात असते. हे जे इन्स्टिट्यूट आहे ते इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग संदर्भात आहे. त्याचं रूपांतर आपण IIM मध्ये करतोय. ही महाराष्ट्रातली दुसरी IIM असणार आहे. पहिली IIM कुठे आहे, नागपूरला आहे. त्याआधी IIM इंदोरचा कॅम्पस मुंबईला होता. आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM स्थापनेसाठी पुरस्कार कोणी घेतलाय, पुढाकार कोणी घेतलाय, जवाहरलाल नेहरूने घेतला होता. शिफारस नियोजन आयोगाने केली होती. पहिली IIM कलकत्ता आणि दुसरी IIM जम्मू, सॉरी शेवटची जम्मू. आता लास्टची 2016ची जम्मूला झालेली आणि आता पुढचे असणार हे विधेयक सादर करून मुंबईला येणार आहे. महाराष्ट्रातली ही दुसरी असणार आहे, महाराष्ट्रातली पहिली नागपूरला होती. आपली जी IIM स्थापन झालेली आहे सुरुवातीला पहिली ती MITच्या धर्तीवर स्थापन करायची होती. रॉबिन्सनला वगैरे आपण बोलवलं होतं, बरोबर आहे का. तिथल्या ते प्राध्यापक होते. MIT म्हणजे मँचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्या धर्तीवर आपल्याकडे IIT IIM त्या संस्थाच्या धर्तीवर स्थापन केले होते. कारण आपले PSU ची संख्या वाढत होती आणि मॅनेजमेंट मध्ये तज्ञ असणारे लोक गरजेचे होते. HRD मध्ये बघितलं आपण. आता जगातलं सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन आणि प्रदर्शन, यावर्षी बरेच संमेलन झालेले आहेत. आता हा जो एक्सपो होता तो वाराणसी मध्ये जुलै 2023 ला आयोजित करण्यात आला होता. आता याच फाईल मध्ये आपण बौद्ध परिषद बघितली होती, त्यानंतर संगम परिषद बघितलेले. पहिली बौद्ध परिषद आहे ती नवी दिल्लीला झाली होती, जागतिक बौद्ध परिषद.
ते अनिश्चित काळात 4 झाल्या होत्या. त्यावेळेसच्या जे राज्यकर्ते ते त्याचे अध्यक्ष असायचे. आता नरेंद्र मोदी जे अध्यक्ष होते जागतिक बौद्ध परिषदेचे, तर ते महत्वाचे आहे, ते पण लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतोय. आता टेम्पल कनेक्ट इंडिया नावाची जी संस्था आहे, या मंदिर एक्सपोची आयोजक होती. वाराणसी या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. उद्घाटक कोण आहेत? तर माननीय मोहन भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक. म्हणजे काँग्रेसचं सरकार असल्यावर सोनिया गांधीचं जेवढं चालतंय तेवढं भाजपचं सरकार असल्यावर सरसंघचालकाचं चालत असते. देशातली पहिली सरकारी संचलित सैनिक शाळा जी पायाभरणी अमित शहानी केली होती, बोरियावी म्हैसाणा, त्याचं जे नाव आहे ते मोतीबाई चौधरी सागर सैनिक शाळा असं ठेवण्यात आलं होतं. व्यवस्थापन दूधसागर रिसर्च अँड डेव्हलपमेंट असोसिएशन करणार आहे. आतापर्यंत जे सैनिकी शाळा आहेत त्याचं एकतर सहकार स्वरूपात किंवा मग प्रायव्हेट मॅनेजमेंट होते. पहिली सहकारी सैनिक शाळा आहे. एकतर आताच्या सैनिक शाळा आहेत ते एकतर गव्हर्नमेंटच्या आहेत पूर्ण किंवा मग कुठल्या तर संस्थेच्या आहेत प्रायव्हेट, आणि सहकारी त्यातलं दूधसागर रिसर्च अँड डेव्हलपमेंट असोसिएशन आहे, त्याचं मॅनेजमेंट करेल. सहकार संस्थेकडे पहिली दिलेली सैनिक शाळा आहे. आता नवीन एक आजार होता ब्रुसेलोसिस, हे केरळमध्ये आला होता. बऱ्यापैकी जे आजार आहेत ते सुरुवातीला केरळला जातात कारण ते परदेशात जास्त जात आहेत, तिथले लोक दुसऱ्या देशात आहेत आणि हेल्थ केअर मध्ये हे महत्वाचं कारण आहे. मागास आहेत असं नाही, जास्त प्रगत आहेत त्यामुळे ते दुसऱ्या देशात जाऊन हेल्थ केअर सुविधा पुरवतात. प्राणी आणि मानव दोघांनाही संसर्ग करण्याला सक्षम असणारा हा दुर्मिळ आजार आहे. म्हणजे खूप कमी लोकांना होतो. बॅक्टेरियल प्रकार आहे त्याचा. कच्च्या किंवा जे अनपाश्चरायझ्ड दुग्धजन्य पदार्थ आहेत त्याच्यातून तो पसरतो. आपल्यासाठी हा आजार असेल तर आयोग जास्त करून काय विचारतो, त्याचा प्रसार कशातून होतोय, तर ते दुग्धजन्य पदार्थात नव्हतंय. थोडं वेगळं आहे. त्यामुळं हे लक्षात ठेवणं पण गरजेचं आहे. ज्यांनी पुस्तक घेतलं नाही त्यांनी पुस्तक घ्या जाताना. बरं संपल्यानंतर तुम्ही येताय 1-2 महिन्यानंतर, ते लवकर घ्या. आणि आयडेंटिटी कार्ड असेल तर त्याच्यावरती शिक्का घ्यायला, कारण माग काही जणांना काही पुस्तक कमी पडले होते, तिथं सही केल्यानंतर परत जो येतो ना तो म्हणतो माझी सहीच नाही, तुम्हाला कोणी द्यायला सांगितलं होतं माझी सही नसल्याने, असं मॅडमला सांगितलंय मुलांनी. त्यामुळे त्यांनी आयडेंटिटी कार्ड कंपल्सरी केलेलं आहे. तिथं आयडेंटिटी कार्डवर शिक्का घेऊन तुमचं पुस्तक घ्या. अटेंडन्स कुठपर्यंत आले? बसा जाऊ नका, ते फोटो काढायला येणार. इथं काय लग्नाची पंगत नाही, तिथं जेवण. वर ते फोटो काढायला येऊ शकतात. त्यामुळं लवकर अटेंडन्स पूर्ण करा. आपण फोटो काढू आणि मग 12:30 पावणे 1 पर्यंत तुम्हाला सोडतो. 12:30 पर्यंत सोडतो. फक्त जेवण झाल्यावर निघून जायचं, तसं करू नका. असा आता हे मिसिंग रिपोर्ट आणलेला आहे. आता 2 टाईप्स आहे. एक तर गर्भपातामुळे मिसिंग चाइल्ड नावाचं एक मुवमेंट चालू होती. आता हे मिसिंग काय तर किडनॅपिंग किंवा गुन्ह्यामुळं. तर केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत सादर केलेली आकडेवारी की 13 लाखापेक्षा जास्त महिला 2019 ते 2021 पर्यंत मिसिंग झाले आहेत, म्हणजे बेपत्ता आहेत. यामध्ये महिलांचं प्रमाण 10 लाख आहे आणि 2,50,000 म्हणजे 10.5 लाख महिला आणि 2.5 लाख मुलींचं प्रमाण आहे. सगळ्यात जास्त मिसिंग महिला कुठे आहेत तर मध्य प्रदेशमध्ये, त्यानंतर वेस्ट बेंगॉलमध्ये, 3 नंबरला महाराष्ट्र आहे. ही आकडेवारी लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त बेपत्ता मुलींची किंवा महिलांची आकडेवारी येते मध्य प्रदेशमध्ये, त्यानंतर वेस्ट बेंगॉल आणि 3 नंबरला महाराष्ट्र. एनसीआरबी नावाची संस्था आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो, हे गुन्ह्यासंदर्भातली आकडेवारी संकलित करते. तर या संस्थेनुसार 2021 मध्ये 3,75,000 महिला बेपत्ता झाले. आकडेवारी खूप मोठी आहे. आपल्याला बाकीच्या गोष्टी दिसत आहेत जास्त करून, पण या गोष्टी जास्त भयानक आहेत. 3,75,000 महिला बेपत्ता आहेत आणि 90,000 मुली बेपत्ता आहेत. आता 2021च्या क्रमवारीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. हे आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि लक्षात ठेवण्यासाठी महत्वाचे आहे. मध्य प्रदेश 2 नंबरला आहे आणि 3 नंबरला पश्चिम बंगाल आहे मिसिंग केसेस मध्ये. त्यानंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन शिक्षण साहित्य समिती,
तुम्ही आधी ऐकलं असेल की एनसीईआरटी नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जाहीर करतात, 2005 ला जाहीर केला होता. पुस्तकामध्ये महत्वाचा बदल करायचा असेल तर ही जी समिती आहे ती एनसीईआरटी न स्थापन केलेले, अध्यक्ष त्याचे MC पंत आहेत, जे NUPA चे कुलपती आहेत. नॅशनल युनिव्हर्सिटीचे जे एम्प्लॉयमेंट अँड प्लॅनिंग सॉरी नॅशनल एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट न्यूपा, हा प्लॅनिंग येतं त्यामध्ये. तर ते प्लॅनिंग साठीची जी एक संस्था, आता ती संस्था जी आहे ती खरं तर युनेस्को बॅक करतं, त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची नोंद झालेली आहे. तर त्याचे जे कुलपती आहेत महेशचंद्र पंत, ते त्याचे अध्यक्ष आहेत, आणि सहअध्यक्ष मंजुळा भार्गव आहेत, क्रिस्टियन विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत. आता या विषयी प्रश्न आपल्याला GST ला मेन्सला येऊ शकतो. एनसीईआरटीने एक अभ्यासक्रमासंदर्भातली समिती स्थापन केली आहे, जी आता आराखडा तयार करणार आहे. एनसीईआरटीची हाय लेवल कमिटी आहे, महेशचंद्र पंत त्याचे अध्यक्ष आहेत आणि सहअध्यक्ष मंजुळा भार्गव आहेत. सदस्य 17 आहेत. बाकीचे जे काही इतर सदस्य घेतले ते वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यामध्ये सुधा मूर्ती इंडस्ट्रीमध्ये आहेत, स्वतः लेखक पण आहेत, शंकर महादेवन आहेत, संजीव सन्याल आहेत, विवेक देबराव आहेत, सुजाता रामदुरे आहेत, विमल कुमार आहेत, चामकृष्ण शास्त्री आहेत. आता हे सगळे नावं लक्षात ठेवू नका, फक्त अध्यक्ष आणि सहअध्यक्ष हे 2 लक्षात पाहिजे. त्यांचं काम काय असणार आहे तर 3री ते 12वी पर्यंतच्या वर्गाची पाठ्यपुस्तकं विकसित करायचे. जे करिक्युलम फ्रेमवर्क आहेत ते फ्रेमवर्क कसा पाहिजे, आता NAP 2020च्या दृष्टीनं किंवा त्याच्याशी सुसंगत असणारा पाहिजे. NAP 2020 नुसार बऱ्याच गोष्टी चेंज झालेल्या आहेत. आता आपण NRF पण बघितलं, 2023 ला ऑगस्ट मध्ये विधेयक आलं होतं आणि नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करण्यात आली होती 50,000 कोटी रुपये खर्च करून. तसंच हे अंतिम आराखडा प्रसिद्ध केला जाईल एनसीईआरटी मार्फत. त्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्यात येणार आहेत, सेमिस्टर पद्धत. आता आपण कसं केलंय, एकदाच दिली ना 10वी आणि 12वीची परीक्षा वर्षातून एकदा, 11वीला परत 2दा द्यायचो आणि 12वीला परत वर्षातून एकदा. सेमिस्टर पद्धत आता नवीन चालू होणार आहे. आधी वार्षिक पद्धत होती, बोर्ड होता आपल्याला. त्यासोबतच 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना किमान 2 भाषा शिकणं सक्तीच होतं, त्यातली एक भाषा स्थानिक भारतीय असली पाहिजे. विषयाचे एकूण 4 गट केलेले आहेत. पहिला गट असेल तो भाषेचा, दुसरा असेल तो कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाचा, तिसरा असेल तो समाजशास्त्र आणि आंतरविद्याशाखीय क्षेत्र म्हणजे इंटरडिसिप्लिनरी. समजा आर्ट असेल तर आर्ट वाल्यांना जर सायन्स शिकत असेल तर त्याला इंटरडिसिप्लिनरी कोर्स असं म्हटलं जातं. आंतरविद्याशाखीय क्षेत्र म्हणजे आर्टवाला सायन्स पण शिकेल, आर्टवाला गणित पण शिकेल. पुढच्या आपल्याला कळणार ना, आता लगेच कळतं ना, सायन्स चांगला आहे तर तो सायन्स, किंवा गणित चांगलं आहे तर तो सायन्स साईडचा असेल. ते इंटरडिसिप्लिनरी सुरू होणार आहे आणि परत पुढचा टप्पा असेल तो गणित विज्ञानाचा असेल. किमान 2 विषय लगेच उपलब्ध करून दिले जाणार. नंतर पारंपरिक औषधावरील पहिली जागतिक शिखर परिषद पार पडली. पारंपरिक म्हणजे काय तर ते आपलं होमिओपॅथी झालं, आयुर्वेद झालं, सोवा रिग्पा झालं, युनानी झालं, हे ट्रॅडिशनल मेडिसिन्स आहेत. त्याच्याविषयी ग्लोबल समिट गांधीनगर गुजरातमध्ये झाली होती. उद्घाटक कोण आहेत तर टेड्रोस अॅथनॉम घेब्रेयेसस हे WHO चे महासंचालक आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही गांधीनगरमध्ये वर्ल्ड WHO ची ट्रॅडिशनल मेडिसिन समिट झाली होती. जागतिक आरोग्य संघटना आणि त्यासोबत भागीदारी होती आयुष मंत्रालयाची. आता WHO चे जागतिक क्षेत्रावरील पारंपरिक औषधाचे केंद्र कुठलं आहे, जामनगर. जामनगर अजून कशासाठी फेमस आहे, रिफायनरीसाठी फेमस आहे. सगळ्यात मोठी भारतातली रिफायनरी जामनगरला आहे. आता लखपती दीदी योजना हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 77व्या स्वातंत्र्यानिमित्त जी भाषण केलं होतं त्याच्यामध्ये ह्याची घोषणा केली होती. यामध्ये निवडक राज्यामध्ये लागू करण्यात आलेली योजना परत राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात येणार आहे. आता लखपती दीदी कशा संदर्भात आहे तर SHG सेल्फ हेल्प ग्रुपच्या संदर्भात आहे. जे 2 कोटी महिला आहेत त्यांचं कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण या 2 गोष्टी या लखपती दीदी अंतर्गत केले जाणार आहे. ह्याच्यामध्ये प्लंबिंग, LED बल्ब बनवणे, ड्रोन चालवणे, दुरुस्त करणे या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं जाईल. लखपती दीदी SHG सेल्फ हेल्प ग्रुप संदर्भात आहे. त्यांचं वोकेशनल ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट त्यासोबतच आर्थिक सक्षमीकरण या 2 गोष्टीसाठी काम केलं जाणार आहे. आता नव भारत साक्षरता कार्यक्रम, त्याचं नाव उल्हास असं ठेवलेलं आहे. त्याचं जी टॅगलाईन आहे ती जन जन साक्षर आहे.
जन जन साक्षर. सर थांबा, फोटो काढायला येते. अटेंडन्स झाली तर 12:30ला मी सोडतोय. थांबा. लई जास्त इमर्जन्सी असेल तर जावा, ती पण खरी पाहिजे. मी त्या संदर्भातलं काय काय झालं. जन आता 9 भारत साक्षरता कार्यक्रम जो आहे तो अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय राबवत आहे. हे खूप महत्वाचं. इथं आपल्याला काय घडलेलं आपलं उत्तर लिहिताना की शिक्षण मंत्रालय लिहायला तुम्ही बऱ्याच वेळेस. तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय तिथं स्टार करून लक्षात ठेवायचे. शीख, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी आणि 6 मान्यता प्राप्त जे हे 6 मान्यता प्राप्त अल्पसंख्याक समुदायातले विद्यार्थी आहेत ते त्याचे लाभार्थी असणार आहेत. 9 भारत साक्षरता कार्यक्रम जे आहे ते गड ब क आणि इतर परीक्षेसाठी कोचिंगसाठी मदत करणार आहे. नंतर पुढे जाऊया. वेगवेगळ्या राज्याच्या कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री निशुल्क अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना राजस्थाननं सुरू केलेली आहे. जोड्या लावलं विचारलं जाते ना राज्य आणि योजना, जीएसटीला विचारलं जाते. तर इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन योजना. आता इंदिरा गांधीचं नाव ठेवलंय तर एक त्यांचे राजस्थान असणार आहे. कर्नाटक तर नाही, आता सरकार आलंय कर्नाटकमध्ये. तर सगळ्यात जास्त शक्यता राजस्थानच आहे. मध्य प्रदेश वगैरे कसं ठेवत. त्यांचं सरकार 1-2 महिने होतं, 1-2 वर्ष होतं, पण लगेच पाडलं ते सरकार. त्यामुळे त्यांना टाइमच मिळाला नाही कमलनाथला. तर इथं सगळ्यात जास्त शक्यता कोणाची असेल, राजस्थानची. तर इथं तुम्ही उत्तरपर्यंत जाऊ शकता. आंतरराष्ट्रीय स्थलांतर वाढवण्यासाठी राज्यातून परदेशी स्थलांतरण त्यांना 2 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य करण्यासाठी केरळ राज्याची शुभयात्रा योजना आहे. म्हणजे दुसऱ्या देशात जावं म्हणतात तिथल्या नागरिकांना, त्यासाठी 2 लाख रुपये मदत करतात. कारण ते रिमिटन्स पाठवतील परत, डॉलर मध्ये येणार ना तिकडे गेल्यानंतर ते. तर केरळ ऑलरेडी ते फेमस आहे. आपल्याकडे कोकणातले लोक कसं घरातलं एकतरी गल्फ कंट्रीमध्ये असतो, तसं केरळमध्ये अख्ख्या राज्यातले लोक दुसऱ्या देशात असतात. तेलंगणा राज्याने SC/ST समुदायातील महिलांना घर बांधण्यासाठी गृहलक्ष्मी योजना सुरू केली. त्यासोबतच कल्याणमस्तू आणि शादी तोफा योजना ही आंध्र प्रदेशने सुरू केलेली आहे. अबुआ आवास योजना झारखंड मध्ये सुरू झालेली आहे. आवास योजना आहे. स्टॅच्यू ऑफ वननेस एकात्मतेचा पुतळा कुठं बांधलेला आहे, ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये. त्याच्या आधी आपण रामानुजाचार्याचा पुतळा ह्याच्यावर प्रश्न आला होता. बसलेला पुतळा हा कुठं आहे, हैदराबाद शमशाबाद मध्ये. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठे आहे, केवाडिया. ह्याची उंची पण आली होती. तिथल्या विधानसभा सदस्याच्या संख्येवर आहे ना ते 182 मीटरचा आहे. आता जी NCERT ही संस्था होती आधी, त्याला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा दिलेला, अभिमत विद्यापीठाचा दर्जा दरम्यान प्रधानने घोषणा केली. आता विद्यापीठाचा दर्जा का दिलाय काय समजलेलं नाही. 12वी पर्यंत शिक्षण आहे ना तिथं. NCERT 12वी पर्यंत साठीच काम करते. 63व्या वर्धापना दिवशी NCERT ला विद्यापीठाचा डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा दिलेला आहे. स्थापना माहिती आहे तुम्हाला, 1961 ला. अध्यक्ष केंद्रीय शिक्षण मंत्री असतात. संचालक DP सकलानी, दिनेश प्रसाद सकलानी सध्या. आयुष्यमान बहु मोहीम मागे पण आली होती, डबलदा झालेली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आयुष्यमान भारत योजना कशी 2018ची तशीच आयुष्यमान बहु आहे, कोऑर्डिनेशन करण्यासाठीच आहे. कोऑर्डिनेशन म्हणजे बाकी सगळ्याच्या मंत्रालय असेल किंवा आरोग्य मंत्रालय असेल, या दोन्ही मंत्रालयाच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजनेमध्ये कोऑर्डिनेशन करणं या आयुष्यमान भव योजनेचं काम आहे. आता आरोग्य मैत्री क्यूब हे जगातलं पहिलं पोर्टेबल हॉस्पिटल आहे. आरोग्य मैत्री क्यूब मेडटेक एक्सपो गांधीनगर मध्ये जे भरलं होतं त्याच्यामध्ये एअरलिफ्ट करता येणारी 72 क्यूब्स असणारी ह्यामध्ये सुविधा आहे.
म्हणजे एअरलिफ्ट करता येईल, म्हणजे ड्रोन न सुद्धा ते पाठवलं जाईल. त्या बॉक्समध्ये वेगवेगळे औषध वगैरे असणार आहेत. हेल्थ केअर साठी आवश्यक असणारी किट आहे ते. आता नरेंद्र मोदीने भीष्म नावाचा प्रकल्प सुरू केला होता. आता हे भीष्मचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे जमल तसं मराठी इंग्लिश मिक्स करून, मराठीपेक्षा हिंदी आणि इंग्लिश मिक्स करून भारत इनिशिएटिव्ह, हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग, हिता अँड मैत्री, जिथं गरज पडेल तिथं संस्कृत पण घेतलेलं आहे त्यांनी. त्यांना नाव जोडून आणायचं, फक्त भीष्म नाव ठेवलेलं आहे. तर हे लॉंग फॉर्म लक्षात राहिलं तर बघा, भारत इनिशिएटिव्ह, हेल्थ इनिशिएटिव्ह म्हणजे न जुळणार आहे तरी पण हे भीष्म आणायचं आपल्याला. सहयोगिता आणि मैत्री असं नाव त्याचं ठेवलेलं आहे. त्या प्रोजेक्टमध्ये आपण हेल्थ केअर सुविधा जास्तीत जास्त इनोव्हेटिव्ह पद्धतीने आणणार आहोत. आणि त्या प्रोजेक्ट अंतर्गत हे आरोग्य मैत्री क्यूब एअरलिफ्ट करता येईल अशा पद्धतीचे हेल्थ केअर किट असणार आहे. तर मुख्यमंत्री सशक्त बहिणा उत्सव योजना उत्तराखंडचे महिला बचत गटांना बाजारपेठ म्हणजे मार्केटिंगसाठी काम करेल. त्यानंतर सबल योजना हिमाचल प्रदेश राज्यानं अपंग मुलासाठी सुरू केलेले. हे वन लाईनर आहेत, जोड्या लावायला किंवा इकडे वन लाईनरला सुद्धा येऊ शकतात. मुख्यमंत्री कामधेनु विमा योजना ही राजस्थानमध्ये. कामधेनु विमा योजना, आता हे गाई काऊ बेल्ट जे आहे तिथंच असणार आहे, राजस्थान पासून बिहार पर्यंत तिथलंच कोणतं तर राज्य असणार आहे. गायीसाठी योजना साधारण या काऊ बेल्ट मध्येच असणार आहे, त्यात राजस्थान लक्षात ठेवा. नंदनी कृषक समृद्धी योजना उत्तर प्रदेशचे, नाव थोडं साऊथ इंडियन वाटतंय मात्र उत्तर प्रदेशचे हे लक्षात ठेवा. मुख्यमंत्री लाडली बहना आवास योजना कुठल्याही मध्य प्रदेश आहे, आता ते जास्त चर्चेत होते. मुख्यमंत्री श्रमिक कल्याण योजना अरुणाचल प्रदेशचे. मेधावी छात्र प्रोत्साहन योजना हे ओडिसाचे. नंतर मॉब लिंचिंग पीडितासाठी भरपाई योजना मध्य प्रदेश. मॉब लिंचिंग मध्ये जास्त गाजलं होतं. मृत्यू झाला तर 10 लाख रुपये, जखमी झालं तर 4 ते 6 लाख रुपये दिले जातात. किती राहिले हजेरी आता? 12:30 वाजले. हजेरी किती राहिले?